नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आपण परिक्रमा विश्लेषण सिरीज आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. मागच्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला होता आणि हे सिरीज जर कंटिन्यू ठेवायचे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी अजून छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. हा व्हिडिओ लेक्चर तुम्ही पाहत असाल तर ॲटलिस्ट तुमच्याकडे एक PYQ असे पेपर देणं ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की आयोग म्हणा, TCS, बार्टी, सारथी, महाज्योती किंवा मग कोणत्याही सेंटरच्या एक्झाम कसे प्रश्न विचारले जातात त्याचप्रमाणे आपली हे लेक्चर सिरीज चालेल. परिक्रमातील आता कोणता भाग वाचायचा आहे आणि कोणता भाग नाही वाचायचा, म्हणजे फापट पसारा कसा टाळायचा, मी हे या लेक्चरच्या माध्यमातून आज तुम्हाला सांगेन. या लेक्चरची PDF तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घ्या. या PDFचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे जे सर्व मुद्दे आहेत हे हायलाइट करून दिलेले आहेत आणि खूप शॉर्टमध्ये माहिती सांगितली आहे, जेणेकरून तुम्ही जेव्हा क्विक रिव्हिजन कराल लास्ट टाइमला तर तुमचं ते फास्टमध्ये रिव्हिजन होऊन जाईल. ठीक आहे, तर आज आपण ऑगस्ट 2025 यशाची परिक्रमा हे चांगल्या प्रकारे विश्लेषण करणार आहोत. याच्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत मी सगळे मुद्दे घेणार आहे. असे आपले 2 पार्टमध्ये चालली. जर तुम्हाला काही नॉईजचा प्रॉब्लेम येत असेल ऐकण्यामध्ये तुम्ही प्लीज इयरफोनचा यूज करा आणि स्पीड वाढवून सुद्धा पाहू शकता, कारण की आता मी हळू बोलेन. तुम्ही जर स्पीडने जर कव्हर कराल तर तुमचा टाइम तेवढाच वाचेल. ठीक आहे, तर सुरू करूया आपल्या PDFला. राजकीय व घटनात्मक ही आपली पहिली घडामोडी आहे. तर आता बिहारमध्ये भारतातील पहिले मोबाईल ई मतदान झाले. तर आता बघा, तुम्ही आयोगाचा पेपर काढा किंवा कोणताही पेपर काढा, तिथे तुम्हाला सिंपल असं दिलेलं असेल की भारतातील पहिले मोबाईल ई मतदान कोणत्या राज्याने सुरू केले. मग ऑप्शनमध्ये राहील महाराष्ट्र, बिहार, गुजरात, राजस्थान. बस अशाच पद्धतीने आपल्याला आपला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, तर जून 2025 मध्ये नगरपालिका निवडणुकामध्ये मोबाईल फोन आधारित ई मतदान सुरू करणारे बिहार हे देशातील पहिले राज्य बनलेले आहे. आता हे काम सुरू केलं त्यांनी ई मतदान, कारण की मग ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि जे अपंग व्यक्ती आहेत त्यांना मतदानाची सुविधा व्हावी म्हणून त्यांनी हे मोबाईल ई मतदान पद्धत त्यांनी सुरू केली आहे. तर ही कोणी सुरू केली आहे तर बिहारने सुरू केली आहे. तर अलीकडे बिहार राज्याच्या निवडणुकीला सुरुवात होत आहे. तर हा मुद्दा फार हायलाइट आहे. तर बिहार बद्दल जे काही इन्फॉर्मेशन करंट मध्ये येते तर ती तुम्ही लक्षात ठेवावी. नेक्स्ट मुद्दा आपण पाहू आता. राज्यघटनेच्या उद्देशिकेतील जो समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्दावर चर्चा झाली. तर आणीबाणीच्या काळात संविधानाच्या उद्देशिकात समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या शब्दांचा समावेश करून समानतेच्या भावनेचा अपमान केल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी जून 2025 मध्ये म्हटले आहे. अलीकडेच उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. ते तब्येतीचं कारण सांगून त्यांनी हा राजीनामा दिलाय. त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती वाचून ठेवावी लागेल. तर आता पॉलिटिक्सच्या अनुषंगाने हा मुद्दा आपल्याला वाचणे फार महत्त्वाचा आहे. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे जे 2 शब्द आहेत तर हे आपण कोणत्या घटना दुरुस्तीने घेतला आहे तर 42वी घटना दुरुस्ती 1976. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार आपण हे मुद्दे घेतलेले आहेत. आता भारतीय राज्यघटनेची उद्देशिका काय, तर राज्यघटनेची उद्देशिका संकल्पना आपण अमेरिकेच्या राज्यघटनेपासून घेण्यात आलेली आहे आणि याची जी भाषा होती ती आपण कुठून घेतली आहे तर ऑस्ट्रेलियन राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून घेण्यात आलेली आहे. तर 22 जानेवारी 1947 रोजी आपले कोण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. तर आता याच्यामध्ये 3 शब्द टाकण्यात आले होते. कोणती 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार कोणकोणते तर अखंडता, धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद या 3 शब्दाचा समावेश याच्यामध्ये करण्यात आला होता. तर पार्टीच्या अनुषंगाने तुम्ही हा मुद्दा वाचून ठेवा. त्याच्यानंतर आहे 25वी केंद्रीय क्षेत्रीय परिषद. तर ही कुठे झाली तर उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे ही आंतरराज्य परिषद सचिवालयाने हे काय केलं 75व्या केंद्रीय क्षेत्रीय परिषद बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले होते तर अमित शाह यांनी भूषवले होते, कारण की ते केंद्रीय क्षेत्रीय परिषदाचे ते अध्यक्ष असतात. तर सिंपली येतं लक्षात ठेवा की तुम्ही 25वी केंद्रीय क्षेत्रीय परिषद कुठे झाली तर ती झाली उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे ही परिषद झाली. ठीक आहे, त्याच्यानंतर हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तर शहरी स्थानिक संस्थाच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. कुठं हरियाणाच्या मानसेर गुरुग्राम येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमॅटिव्ह टेक्नॉलॉजी मध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. तर सिंपल लक्षात ठेवा की शहरी स्थानिक संस्थाच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन अलीकडेच कोणत्या शहरात करण्यात आले होते तर कुठे करण्यात आले होते तर मानसेर, कुठं हरियाणा, गुरुग्राम येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमॅटिव्ह टेक्नॉलॉजी मध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ठीक आहे, शहरी स्थानिक संस्थाच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले होते तर हरियाणामध्ये करण्यात आले होते. त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा बघू आपण.
हा, सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 3 महानगरपालिका कोणत्या? तर त्याचं सिंपल लक्षात ठेवा ट्रिक, IPL. आय म्हणजे इंदूर, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर लखनौ. ठीक आहे. तर जुलै 2025 मध्ये मानसर गुरुग्राम हरियाणा येथे पहिल्या राष्ट्रीय शहरी स्थानिक स्वराज्य संस्था परिषदेमध्ये लखनौ, पुणे आणि इंदूर या महापालिकांना सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महानगरपालिका म्हणून सन्मानित करण्यात आले. तर मग तुम्हाला प्रश्न येईल की जुलै 2025 मध्ये गुरुग्राम येथे हरियाणा येथे पहिल्या राष्ट्रीय शहरी स्थानिक स्वराज्य संस्था परिषदेमध्ये कोणत्या महानगरपालिकांना चांगल्या म्हणजे सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सन्मानित करण्यात आले? ठीक आहे. तर IPL हे ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. आय म्हणजे इंदूर, पी म्हणजे पुणे आणि एल म्हणजे लखनौ. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा आपण बघू. तर केरळमधील आर्थुंकल पोलीस ठाण्याला ISO प्रमाणपत्र मिळालेले आहे. तर हा खूप IMP क्वेश्चन आहे. तर भारतातील पहिले असे कोणते पोलीस स्टेशन आहे ज्याला आंतरराष्ट्रीय मानक संस्थेतर्फे गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली म्हणजे क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीमचे प्रमाणपत्र मिळालेले आहे? तर ते कोणते आहे? तर केरळमधील आर्थुंकल पोलीस ठाणे. तर तुम्हाला प्रश्न काय राहील की भारतातील पहिले पोलीस ठाणे असे कोणते ठरले आहे ज्याला आंतरराष्ट्रीय मानक संस्थेतर्फे गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्र मिळाले आहे? तर उत्तर काय राहील? केरळ. ठीक आहे. तर केरळचे फार मुद्दे असतात, तर केरळ हा चांगल्या प्रकारे आपल्याला करून ठेवावा लागेल. ओके, नेक्स्ट. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, जेव्हा तुम्ही कोणती परिक्रमा वाचत असाल किंवा मग वार्षिकी जर वाचत असाल तर त्याच्यामध्ये हे जे काही इम्पॉर्टंट हायलाइटेड मुद्दे असतात ते तुम्ही वरती लिहून ठेवा, म्हणजे जेणेकरून जेव्हा तुम्ही लास्ट टाइमला रिव्हिजन कराल तर ते कसं तुम्हाला सोपी जाईल. जसे आता मी इथे काही मुद्दे हायलाइट करून ठेवले आहेत. 18वी ब्रिक्स शिखर परिषद 2026 कुठे होणार आहे? तर भारतात होणार आहे. ठीक आहे. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर 99वा. त्याच्यानंतर जागतिक शांतता निर्देशांकात भारताचा कितवा क्रमांक आहे? तर 115वा. त्याच्यानंतर ऊर्जा संक्रमण निर्देशांकात भारताचा कितवा क्रमांक आहे? तर 71वा. तर असे जे हायलाइट मुद्दे आहेत, जे इम्पॉर्टंट आहेत, एक्झाम मध्ये विचारतात वारंवार, असे मुद्दे तुम्ही आपल्या एका पेजवर लिहून काढा, जेणेकरून मग तुम्ही लास्टला खूप कामात येते. ठीक आहे. तर आपण आता जागतिक घडामोडी कव्हर करू, त्या इम्पॉर्टंट आहेत. आता ब्लेझ मेट्रेवेली हे काय? MI6च्या पहिल्या महिला प्रमुख ठरलेल्या आहेत. ठीक आहे. युनायटेड किंगडमची प्रसिद्ध गुप्तचर संस्था आहे. गुप्तचर संस्था कोणती आहे? MI6. ओके. त्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ब्लेझ मेट्रेवेली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 1906 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेच्या प्रमुख पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. आता त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत, त्याच्यामुळे हा जो पॉईंट आहे हा फार महत्वाचा ठरतो. ठीक आहे. आयोगाचा पण फोकस याच्यावरच होतो, किंवा कोणती तुम्ही एक्झाम पकडा त्याच्यामध्ये पहिली महिला किंवा पहिल्या घडामोडी याच्यावर त्यांचा जास्त फोकस होतो आणि याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे ब्लेझ मेट्रेवेली हे काय? तर पहिल्या महिला ठरल्या. कुठे? त्या युनायटेड किंगडमची जे गुप्तचर संस्था आहे MI6 त्याच्या त्या प्रमुखपदी निवडून आलेल्या आहेत. ठीक आहे. तर नेक्स्ट मुद्दा बघू आपण आता. हा खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे ब्राझील रिओ दी जानेरो. आता काय तर 17वी ब्रिक्स शिखर परिषद झाली. तर 17वी ब्रिक्स शिखर परिषद कुठे झाली? आयोग आपला डायरेक्ट प्रश्न विचारेल की 17वी ब्रिक्स शिखर परिषद कुठे झाली? तर ती कुठे झाली? ब्राझीलच्या रिओ दी जेनेरो या शहरामध्ये झाली. किंवा असं विचारेल की 17वी ब्रिक्स शिखर परिषद कुठे झाली? तर ती ब्राझीलमध्ये झालेली आहे. कधी झाली? 5 ते 8 जुलै दरम्यान ब्राझीलच्या दौऱ्यावर हे पंतप्रधान आपले मोदीजी होते. ठीक आहे. तर इंडोनेशियाने अधिकृतपणे काय म्हणजे ब्रिक्स मध्ये सामील झाला. आता इंडोनेशिया काय देश अधिकृतपणे ब्रिक्स मध्ये सामील झालेला आहे. ठीक आहे. तर बेलारूस, बोलाविया, कझाकस्तान, क्युबा, नायजेरिया, मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम, युगांडा आणि उझबेकिस्तान यांचे ब्रिक्स भागीदार देश म्हणून स्वागत करण्यात आले याच्यामध्ये. तर ब्राझीलमध्ये परिषदेच्या समारोपाच्या वेळी जाहीर केल्याप्रमाणे भारत काय करणार आहे? तर 2026च्या जे ब्रिक्सचे अध्यक्षपद कोणाकडे आहे? भारताकडे आहे. तर 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन कोण केलं आहे? तर भारताने केले. तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. 18वी ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात केले गेले आहे? तर तुमचं उत्तर काय राहील? भारत, जे 2026 मध्ये होणार आहे. ठीक आहे. किंवा मग दुसऱ्या अनुषंगाने आपल्याला विचारू शकते प्रश्न की 2026 ची 18वी ब्रिक्स शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहे? मग ऑप्शन राहतील ब्राझील, भारत, न्यूझीलंड, इंग्लंड. तर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की कुठे होणार आहे? 2026 ची 18वी ब्रिक्स शिखर परिषद ही भारतामध्ये होणार आहे. आणि 17वी कुठे झाली? 17वी झाली ब्राझीलमध्ये, ब्राझीलच्या रिओ दी जानेरो या शहरामध्ये झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा बघू आपण. आता 10वा शाश्वत विकास अहवाल 2025 चा रिलीज झाला. 167 देशांपैकी 99व्या क्रमांकावर आपल्या भारत देशाचे रँक होती. ठीक आहे. तर संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास उपाय नेटवर्कच्या या 10व्या शाश्वत विकास अहवालात 2025 नुसार शाश्वत विकास उद्दिष्टे भारत किती गुणांसह? 67 गुणांसह 167 देशांपैकी 99व्या क्रमांकावर होता. तर तुम्हाला सिंपल प्रश्न राहील की 10व्या शाश्वत विकास अहवालामध्ये संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकासामध्ये 10व्या शाश्वत विकास अहवालामध्ये भारताचा क्रमांक किती होता 2025 नुसार? तर किती होता? 99वा होता. किती देशात? 167 देशात. आणि गुण किती होते तर भारताला?
67 गुण होते. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला माहित आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मध्ये नंबर 1 कोण आहे? फिनलँड. आता फिनलँड, स्वीडन, डेन्मार्क, आइसलँड हे देश नेहमी पहा तुम्ही युरोपियन कंट्रीज आहेत हे नेहमी अव्वल असतात. तर अव्वलचं तेवढं काही नाही, पण भारताची रँक ही खूप महत्वाची असते. भारत कितवा? 9व्या क्रमांकावर आहे. कुठं? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. ओके. सो नेक्स्ट आता ऑपरेशन मिडनाईट हॅमर काय आहे? तर ऑपरेशन मिडनाईट हॅमर काय? अमेरिकेने इराणवर जो काही बॉम्ब हल्ला केला त्या ऑपरेशनला मिडनाईट हॅमर असं म्हणतात. आता हे सिंपल झालं. आता ऑपरेशन मिडनाईट हॅमर लक्षात कसं? अमेरिका डायरेक्ट इराणवर काय करताय? हमला करताय, हॅमर मारताय. कोण? अमेरिका इराणवर हॅमर मारताय. ऑपरेशन मिडनाईट हॅमर हे लक्षात ठेवा. तर अमेरिकेने काय केलं? 22 जून 2025 रोजी फोर्डो, नटान्स आणि इस्फहान येथील 3 इराणी अणु प्रकल्पावर बॉम्ब हल्ला करण्यासाठी ऑपरेशन मिडनाईट हॅमर सुरू केले. ठीक आहे. तर ऑपरेशन मिडनाईट हॅमर कोणी सुरू केले? तर अमेरिकेचे ऑपरेशन आहे ते इराणवर बॉम्ब हल्ला करण्यासाठी त्यांनी सुरू केलेले आहे. ओके. सो नेक्स्ट तर काय आहे? तर याच्याबद्दल आपण थोडी घडामोडी पाहून घेऊ. इस्रायलने 13 जून 2025 रोजी ऑपरेशन रायझिंग लायन या सांकेतिक नावाखाली सुरू केलेल्या युद्धाचा अमेरिकेचा प्रवेश झालेला आहे. अणुप्रसार अपप्रसार करारावर स्वाक्षरी करणारा इराण हा अण्वस्त्र तयार करत असल्याचा आरोप इस्रायल आणि अमेरिकेने केलेला आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट मुद्दा पाहू आपण. आता हा पहा जागतिक आर्थिक मंचाने म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने काय केलं? जून 2025 मध्ये ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2025 हा रिलीज केला आहे. तर 118 देशांच्या यादीमध्ये भारत कितव्या क्रमांकावर होता? तर 71व्या स्थानावर होता. आणि या स्थानामध्ये याच्यामध्ये अव्वल कामगिरी केली आहे स्वीडन या देशाने. ठीक आहे. तर जागतिक आर्थिक मंचाने जो जून 2025 मध्ये प्रसिद्ध केलेला ऊर्जा संक्रमण निर्देशांकामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे किंवा भारत कितव्या स्थानावर आहे? कितव्या? तर 71व्या स्थानावर भारत आहे. तर WEF ठीक आहे एनर्जीवर कितव्या नंबरवर आहे भारत? तर 71व्या क्रमांकावर आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. नेक्स्ट मुद्दा बघू आपण. तर ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2025 ठीक आहे. इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटने जून 2025 मध्ये जाहीर केलेल्या ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2025 नुसार जागतिक सरासरी राहणीमान स्कोर 100 पैकी 76.1 राहिला. तो गेल्या वर्षी सारखाच राहिला आहे. ठीक आहे. तर 2025 मध्ये डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन हे जगातील सर्वात राहण्यायोग्य शहर ठरले आहे. ठीक आहे. कोणते शहर? तर डेन्मार्कची राजधानी जी आहे कोपनहेगन हे जगातील सर्वात राहण्यायोग्य शहर ठरले आहे. मागील 3 वर्ष अव्वल राहणाऱ्या व्हिएनाला त्यांनी मागे टाकले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सिरियाची राजधानी दमास्कस हे जगातील जागतिक स्तरावर सर्वात कमी राहण्यायोग्य शहर ठरले. आणि भारताची दिल्ली आणि मुंबई ही 2 शहरे काय? तर 141 क्रमांकावर आहेत. ओके. तर राहण्यायोग्य शहर कोणतं? तर कोपनहेगन डेन्मार्क. ओके. नेक्स्ट जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये भारत किती होता? 115 होता. जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये भारत किती होता? तर 115 होता. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तुम्ही राज्यसेवा मुख्य पहा, पूर्व पहा, कंबाईन गट ब, गट क कोणत्याही एक्झाम पहा तिथं तुम्हाला याच्यावर प्रश्न दिसतो. म्हणजे जागतिक शांतता निर्देशांक असो, निर्देशांकावर कुठे ना कुठे प्रश्न आयोग विचारतो. त्याच्यामुळे जेवढे काही निर्देशांक आहे तुम्ही एका पेजवर लिहून घ्या. जर तसं तुम्हाला जर हवं असेल की पूर्ण निर्देशांकाचा एक लेक्चर घ्या, तसं मी एक लेक्चर बनवतो, तसं तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. ओके. सो जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये भारताची रँक किती आहे? तर 115वी आहे. तर किती? 163 देशाच्या याच्यामध्ये भारत 115वा क्रमांक पटकावला आहे. ओके. सो याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीसने म्हणजे IEP ने जून 2025 मध्ये जागतिक शांतता निर्देशांक 2025 हा प्रसिद्ध केला. याच्यामध्ये भारत कितवा? 115वा. किती देशामध्ये? 163 देशामध्ये. ओके. सो आपल्याला माहित आहे की सर्वात शांत देश म्हटलं तर सगळ्यात पहिला आपल्या डोळ्यासमोर येते आईसलँड. आईस म्हणलं थंड बरफ एकदम शांत अशा प्रकारे तुम्ही ट्रिकनं लक्षात ठेवू शकता. आईसलँड हा जगातील सर्वात शांत देश पहिल्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात म्हणजे आता अराजकता जर माजली असेल तर ती कोणत्या देशात? येमेन देशामध्ये. येमेन मध्ये कसे बॉम्ब हमले हे वगैरे होत असतात, त्याच्यामुळे कसं आहे हा सगळ्यात तडावर आहे देश. ओके. त्याच्यानंतर मग मराठा काळातील जे आता 12 गडकिल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. तर 11 जुलै 2025 रोजी पॅरिस फ्रान्स येथे झालेल्या जागतिक वारसा समितीच्या 47व्या अधिवेशनात घेण्यात आलेल्या निर्णयानुसार मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया चा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यात आला. या यादीमध्ये मग समाविष्ट होणारी भारताची कितवी? हे 44वी मालमत्ता बनली आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील 1 अशा 12 गड किल्ल्यांचा समावेश आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्रातील पूर्ण 12 आहेत का? नाही.
महाराष्ट्रातील 11 आहे आणि एक तामिळनाडू मधला आहे. ठीक आहे. तामिळनाडू मध्ये आय थिंक झिंजी, थांबा समोर बघू आपण. महाराष्ट्रातील कोणता? झिंजी. आपला सॉरी तामिळनाडू मधला कोणता? झिंजी हा गड किल्ला तिथं समाविष्ट झालेला आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्रातील कोणकोणते झाले आहेत? तर महाराष्ट्रातील 11 किल्ले आहेत. कोणकोणते किल्ले? रायगड. आता हा भूगोलच्या अनुषंगाने आपल्याला माहिती ठेवणे फार आवश्यक आहे. तर आपल्याला विचारू शकतो मग ज्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा, कुणाचा किल्गड याचा गड किल्ल्याचा नाही का, तर हे चांगल्या प्रकारे आपल्याला माहित करून ठेवणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्रातील 11 किल्ले आहेत. कोणकोणते किल्ले? रायगड, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, खांदेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग. तर या किल्ल्याबद्दल तुम्ही थोडीफार माहिती जमा करून ठेवा. ओके. सो तामिळनाडू काय एक किल्ला कुठं? झिंजी. झिंजी झिंजी किल्ला जो आहे तो तामिळनाडूमध्ये आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे 12 किल्ले काय युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश झाला आहे. ओके. सो नेक्स्ट पाहू आपण. नेक्स्ट मुद्दा बघू. तर सर्वाधिक वारसा स्थळे कुठे आहे? तर इटलीमध्ये आहे. इटलीमध्ये 61 सर्वाधिक वारसा स्थळे आहेत. ओके. सो बाराठी एक्झाम मध्ये आता याच्या अनुषंगाने काही प्रश्न विचारू शकतात ते मी सांगतो तुम्हाला. तर भारतामध्ये किती आहे? तर 44 वारसा स्थळे सध्या आहेत. ठीक आहे. तर इटलीमध्ये सर्वात जास्त म्हणजे 61 वारसा स्थळे कुठे आहेत? तर इटलीमध्ये आहेत. तर भारतामध्ये किती आहेत? 44. ठीक आहे. तर भारतातील 36 सांस्कृतिक वारसा स्थळांची यादी सध्या मान्यता वर्ष दिलेली आहे. आग्र्याचा जो किल्ला आहे तो कधी 1983 मध्ये सर्वात पहिला. त्याच्यानंतर अजिंठा लेण्या. ओके. त्याच्यानंतर एलोरा लेण्या या महाराष्ट्रात आहे. ताजमहाल आग्र्याचा. महाबलीपुरम येथील स्मारके. ठीक आहे. त्याच्यानंतर सूर्य मंदिर कोणला? ओडिसा. ठीक आहे. गोव्यातील चर्च चित्रपीठ. फतेपूर सिक्री म्हणजे हे आपला आग्रा. ठीक आहे. त्याच्यानंतर हम्पी कर्नाटक, खजुराहो मध्य प्रदेश, एलिफंटा लेण्या आपल्या महाराष्ट्रात, चोला मंदिर. ठीक आहे. त्यानंतर पतडकल येथे स्मारके, सांची येथील बुद्ध स्मारके मध्य प्रदेश. त्याच्यानंतर हुमायूनची कबर दिल्लीला आहे. कुतुब मिनार सुद्धा दिल्लीला आहे. त्याच्यानंतर मग हा पर्वतीय रेल्वे 1999च्या आपली कोकण रेल्वे. बोधगया येथील महाबोधी मंदिर संकुल हा सुद्धा तुम्ही मुद्दा चर्चेत आहे सध्या. बोधगया येथील महाबोधी मंदिर नाही का, तर याला 2002 मध्ये काय मिळाला होता? युनेस्कोचा वार्षिक दर्जा मिळाला होता. तर हा सुद्धा मुद्दा तुम्ही हायलाइट करून ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर मग भीमबेटका येथील दगडी गुहा. भीमबेटका कुठे आहे? तर ही मध्य प्रदेशमध्ये आहे. चंपानेर. ठीक आहे. चंपानेर. पावागड पुरातत्व उद्यान. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला. लाल किल्ला संकुल आपला कुठं? दिल्लीला. जंतर मंतर जयपूर. राजस्थानमधील डोंगरी किल्ले. मग राणी की वाव कुठं? गुजरातमध्ये. नालंदा महावीरा बिहारमध्ये. कॅपिटल कॉम्प्लेक्स चंदीगड. त्याच्यानंतर ऐतिहासिक अहमदाबाद शहर किती 2017 मध्ये त्याला युनेस्कोचा दर्जा मिळाला होता. मुंबईतील व्हिक्टोरियन निओ गॅथिक आणि आर्ट डेकोर इमारती. त्याच्यानंतर जयपूर राजस्थान. तेलंगणातील काकतीय रुद्रेश्वर मंदिर, रामप्पा मंदिर त्याला आपण म्हणतो, तो 2021 मध्ये त्याला तो दर्जा मिळालेला आहे युनेस्कोचा. त्याच्यानंतर मग गुजरातमध्ये ढोलावीरा, हडप्पा शहर याला 2021 मध्ये. पश्चिम बंगालमध्ये शांतिनिकेतन याला 2023 मध्ये युनेस्कोचा दर्जा मिळाला. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळाला. त्याच्यानंतर कर्नाटकमधील होयसाडा मंदिर याला 2023 मध्ये युनेस्कोचा वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळाला. त्याच्यानंतर आसाममधील आता तराईदेव मोईदाम याला 2024 मध्ये मिळाला. आणि हा 36 खूप इम्पॉर्टंट म्हणजे मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील 11 गड किल्ले आहेत आणि एक गड किल्ला जो आहे तो कुठला आहे? तर आपला तामिळनाडू मधली झिंजी. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. तर भारतामध्ये 7 नैसर्गिक वारसा स्थळांची यादी आहे. फर्स्ट नंबरवर आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. त्याच्यानंतर केवलदेव राष्ट्रीय उद्यान. काझीरंगा म्हटलं तर कुठं? आसाममध्ये. ठीक आहे. केवलदेव राष्ट्रीय उद्यान म्हटलं तर आपला राजस्थान. त्याच्यानंतर मानस अभयारण्य हा सुद्धा कुठे? आसाममध्ये आहे. नंदा देवी आणि व्हॅली ऑफ फ्लावर्स हे उत्तराखंडमध्ये. सुंदरबन म्हटलं तर सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर हे आपला पश्चिम बंगालमध्ये. त्याच्यानंतर पश्चिम घाट आणि ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. हे सुद्धा उत्तराखंडमध्ये आहे. ठीक आहे. तर भारतातील फक्त एक मिश्र वारसा स्थळ आहे ते म्हणजे कांचनजंगा. ते कुठे आहे? तर ते सिक्कीम मध्ये आहे. ओके. आता नेक्स्ट मुद्दा बघू आपण. आता काय तर व्हिएतनाम काय बनलाय? तर ब्रिक्सचा 10वा भागीदार देश बनलाय. कोण? व्हिएतनाम काय बनलाय? तर ब्रिक्सचा 10वा भागीदार देश बनलाय. हा खूप महत्वाचा इम्पॉर्टंट मुद्दा आहे. तर प्रश्न काय राहील की अलीकडेच ब्रिक्सचा 10वा भागीदार देश कोणता बनलाय? तर तुमचं उत्तर काय राहील? व्हिएतनाम हे तुमचं उत्तर राहील. बस एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही नाही. हा पुन्हा कोणता? रशियातील कझान येथे झाल्या. म्हणजे कोणती आपली ब्रिक्स परिषद कुठे भरली होती? 10वी ब्रिक्स परिषद कुठे भरली होती? तर सॉरी 10वी ब्रिक्स परिषद नाही, तर रशियामध्ये कझान येथे 2024 मध्ये आपली ब्रिक्स परिषद भरली होती. ब्रिक्स शिखर परिषद भरलेली होती. त्याच्यामध्ये 10वा ब्रिक्सचा 10वा भागीदार देश म्हणला व्हिएतनाम. ओके. सो हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर मग अलियावती लोंगकुमर काय झाले, आता उत्तर कोरियामधील भारताचे राजदूत झाले आहेत. भारताने अलियावती लोंगकुमर यांची उत्तर कोरियामध्ये पुढील राजदूत म्हणून काय केली, जून 2025 मध्ये नियुक्ती केली आहे. तर तुम्हाला प्रश्न काय विचार की अलीकडेच उत्तर कोरियामध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर कोण, अलियावती लोंगकुमर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, सो नेक्स्ट पाहू आपण. आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य शिखर परिषद आफ्रिका 2025 ही कुठे झाली, तर ही पहिली आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य शिखर परिषद होती आफ्रिका. तर ही कुठे झाली, 17 जून 2025 रोजी केनियातील नैरोबी येथे आयोजित करण्यात आली. ठीक आहे. तर आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य शिखर परिषद आफ्रिका 2025 ही अलीकडेच कोणत्या म्हणजे कोणत्या देशात झाली. ठीक आहे, तर कुठे झाली, केनियामध्ये झाली. ठीक आहे, हा तेवढा महत्वाचा मुद्दा नाही. पण हेल्थ 20 शिखर परिषद कुठे झाली, जिनिव्हा स्वित्झर्लंड इथे झाली, लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यानंतर कुकू बेटवाद हा थोडासा जागतिक घडामोडीचा महत्वाचा मुद्दा आहे. जर तुम्ही जगाचा भूगोल जर राज्यसेवा देत असाल तर त्याच्यामध्ये याचा प्रश्न विचारू शकतो की चीनशी जवळचे संबंध ठेवत असल्याचा कुकुबेट, ठीक आहे, चीनशी जवळचे संबंध ठेवत असल्याच्या पार्श्वभूमीवर वाढत्या तणावामुळे न्यूझीलंडने कुकबेटांना लाखो डॉलरचा अर्थसंकल्प निधी स्थगित केला आहे. न्यूझीलंडला विचारात न घेता कुकबेटाने चीन सोबत करार केल्यामुळे न्यूझीलंड नाराज झाला आहे. तर कुकुबेट कुठे आहे, तर चीन आणि न्यूझीलंडच्या मध्ये आहे, प्रशांत महासागरामध्ये. ओके, त्याच्यानंतर पाहू आपण एनर्जी एशिया परिषद 2025. तर ही परिषद कुठे झाली, मलेशियातील क्वालालंपूर येथे ही परिषद आयोजित करण्यात आली होती. तर तुम्हाला प्रश्न काय येईल की एनर्जी एशिया परिषद 2025 कुठे झाली, तर ही क्वालालंपूर मलेशिया इथं झाली. ओके, नेक्स्ट पाहू आपण. तर ऑपरेशन बशार अल फतह, ऑपरेशन बशार अल फतह काय, तर 23 जून 2025 रोजी इराणने दोहा कतार येथील अमेरिकेच्या अल उदेद हवाई तळाला क्षेपणास्त्राद्वारे लक्ष्य करून ऑपरेशन बशार अल फतह सुरू केले होते. म्हणजे काय, इराणने काय केला होता, अमेरिकेवर हमला केला होता, त्याला काय म्हणतात, ऑपरेशन बशार अल फतह. हे लक्षात ठेवा तुम्ही. इराणने अमेरिकेवर अलीकडेच हमला केला, त्याचे नाव काय, त्या ऑपरेशनचे नाव काय, तर त्याचं नाव होतं बशायर अल फतह, बशार अल फतह. त्याच्यानंतर हा खूप खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे आता 76वी नाटोची शिखर परिषद 2025 कुठे झाली, नेदरलँडच्या हेग या शहरामध्ये झाली. फारच महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, नाटो शिखर परिषद 2025 कुठे झाली, तर नेदरलँडला झाली. तर 25वी कुठे झाली होती, तर ती वॉशिंग्टन डीसी ला झाली होती 2024 ची. आणि आता समोर 2026 ची कुठे होणार आहे, तर ते तुर्कीला होणार आहे. तर पुढील नाटो शिखर परिषद 2026 कुठे होणार आहे, तर तुर्कीला होणार आहे. तर 2025 ची कुठे झाली, नेदरलँड हेग. आता नाटोचा न आणि नेदरलँडचा न लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये आठवली. यावर्षी जर 2025 दिसला तर न लक्षात ठेवा, नाटोची शिखर परिषद कुठे झाली, नेदरलँड मध्ये झालेली आहे. ठीक आहे, आणि समोरची कुठे होणार आहे, 2026 मध्ये आपल्याला नातू होणार आहे. म्हणजे नाटोची परिषद कुठे, तुर्कीमध्ये. समोर कुठे, नातू. आता काय, ने. ठीक आहे, न लक्षात ठेवा. नाटो नेदरलँड आणि समोर कुठे, नातू, म्हणजे नाटो आणि तुर्की आहे. ठीक आहे, 2026 साठी. 2026 ची कितवी, 77वी शिखर परिषद कुठे होणार आहे, तर तुर्कीमध्ये होणार आहे. ओके, आता नाटो बद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ. 1949 मध्ये ती स्थापना झाली. नाटो म्हणजे काय, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. टोटल 32 सदस्य देश आहेत. तर शेवटचा 32वा देश कोणता ठरला होता, स्वीडन. तर 31वा देश कोणता ठरला होता, तर आपला फिनलँड ठरला होता. ठीक आहे, तर 32वा देश कोणता ठरला, स्वीडन हा त्याचा सदस्य देश ठरला. ठीक आहे, तर नाटोचे मुख्यालय कुठे आहे, तर ते ब्रुसेल्स बेल्जियम येथे आहे. ठीक आहे, कुठे आहे, ब्रुसेल्स बेल्जियम इथे आहे. ठीक आहे, त्याचे देश किती आहेत, 32 सदस्य देश आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा बघू आपण. आता रिसर्च अँड अनालिसिस विंग राच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर पराग जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. फक्त एवढाच मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, राचे नवीन सचिव कोण झाले, तर पराग जैन झाले आहेत. ठीक आहे, आता बद्दल पाहायचं म्हणले तर 1968 मध्ये भारताच्या आंतरराष्ट्रीय गुप्तचर बाबी हाताळण्यासाठी राची स्थापना करण्यात आली. ओके, त्याच्यानंतर स्को हा फार महत्वाचा मुद्दा आहे, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. ठीक आहे, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. सो जून 2025 मध्ये चीनमधील किंगडाओ येथे झालेल्या शांघाय सहकारी संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या 22व्या बैठकीत भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी त्यांच्या चीनी समकक्षकांना मधुबनी चित्रकला भेट दिली. आता मधुबनी पेटी कुठली आहे, तर बिहार मध्ये आहे. तर महत्वाचा मुद्दा म्हणजे स्कोची जी मीटिंग झाली, कुठं झाली बैठक, तर ते चीनला झाली 2025. ठीक आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, अध्यक्षपद कुणाकडे होते, तर चीनकडे होते. ठीक आहे, तर स्कोचे तुम्ही देश लक्षात ठेवू शकता. त्याच्यासाठी ट्रिक आहे प्रीती, एक मिनिट.
बुक्स ऑफ प्रीती त्याची ट्रिक आहे. कोणते? बुक्स ऑफ प्रीती. आता बी म्हणजे काय? बी म्हणजे काय तर बेलारुस. त्याच्यानंतर यू म्हणजे काय तर उझबेकिस्तान, के म्हणजे कझाकिस्तान, के म्हणजे किर्गिस्तान आणि सी म्हणजे चीन. अप्रीती म्हणजे काय? तर पीचा पाकिस्तान आला, आरचा रशिया आला, आयचा इंडिया आला, टीचा तजाकिस्तान आला आणि आयचा इराण आला. अशा प्रकारे बुक्स ऑफ प्रीती तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. तर स्कोची स्थापना कधी झाली? 2001 मध्ये झाली. ठीक आहे. भारत 2017 मध्ये संघटनेचा पूर्ण सदस्य झाला आणि 2023 मध्ये त्याने फिरते अध्यक्षपद स्वीकारले. ओके. ठीक आहे. तर हे कझाकस्तान, चीन, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, इराण आणि बेलारुस काय हे स्कोचे सदस्य आहेत. ओके. नेक्स्ट, आता चौथी आंतरराष्ट्रीय वित्त पुरवठा विकास परिषद कुठे झाली? तर स्पेन येथे पार पडली. चौथी आंतरराष्ट्रीय वित्त पुरवठा विकास परिषद कुठे पार पडली? तर स्पेन येथे पार पडली. त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा बघू आपण. आता सुरिनाम काय? तर मलेरिया मुक्त प्रमाणपत्र मिळवणारा मेझॉन प्रदेशातील पहिला देश ठरला. हा खूप महत्वाचा आहे. अलीकडेच मलेरिया मुक्त प्रमाणपत्र मिळवणारा मेझॉन प्रदेशातील पहिला देश कोणता? तर उत्तर काय राहील तुमचं? सुरिनाम. हा लक्षात ठेवा पाहिजे. ठीक आहे. तर सुरिनाम हा काय? जागतिक आरोग्य संघटनेचे 30 जून 2025 रोजी मलेरिया मुक्त म्हणून घोषित केलेल्या मेझॉन प्रदेशातील पहिला देश ठरलेला आहे. ओके. नेक्स्ट, तर 8 ऑगस्ट रोजी न्यू बांगलादेश डे हा साजरा केला जातो. ठीक आहे. बांगलादेशने नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या हंगामी सरकारच्या वर्धापना दिनानिमित्त 8 ऑगस्ट हा दिवस काय केला साजरा केला जातो? तर तिथं न्यू बांगलादेश डे म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. तर 8 ऑगस्ट हा दिवस तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर युपीआय स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश कोणता? तर जुलै 2025 मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो हा भारताची युनिफाईड पेमेंट इंटरफेस युपीआय स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश ठरलेला आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. तर भारताची युनिफाईड पेमेंट इंटरफेस स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश कोणता ठरला? तर उत्तर राहील आपलं त्रिनिदाद आणि टोबॅगो. दोन्ही टीटी लक्षात राहतील. त्रिनिदादचा टी आणि टोबॅगोचा टी. ठीक आहे. टीटीनं काय केलंय? तर आपला युपीआय स्वीकारणारे पहिले कॅरिबियन देश ठरलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा, तालिबान सरकारला औपचारिक मान्यता देणारा पहिला देश कोणता ठरलाय? तर तो रशिया ठरलाय. 3 जुलै 2025 रोजी रशिया हा अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला औपचारिक मान्यता देणारा पहिला देश ठरलाय. रशियाने तालिबानला आपल्या बंदीगोष्ठी संघटनाच्या यादीतून हटवलेले आहे. ओके. तर मुद्दा म्हणजे काय? तर सरकारला औपचारिक मान्यता, तालिबान सरकारला औपचारिक मान्यता देणारा पहिला देश कोणता ठरलाय? तर रशिया हे तुमचं उत्तर राहील. ठीक आहे. आता फ्रान्सची सीन नदी हा फार महत्वाचा मुद्दा आहे. तर फ्रान्समध्ये काय झालं? तर 1923 नंतर तब्बल 100 वर्षांनी पहिल्यांदाच काय झालं? तर सीन नदीत पोहण्याची अधिकृत परवानगी देण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जेनिफर गेलिंग्स सिमन्स ह्या काय झाल्या? तर सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष झाल्या. तर 6 जुलै 2025 रोजी सुरिनामच्या संसदेत जेनिफर गोलिंग्स सिमन्स यांच्या एकमताने राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. ओके. तर सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर त्या आहेत जेनिफर गेलिंग सिमन्स. या सुरिनामच्या काय? तर पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष आहेत. ओके. नेक्स्ट मुद्दा, कलादान मल्टी मॉडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्प. ठीक आहे. कलादान मल्टी मॉडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्प 2027 पर्यंत काय होणार आहे? तर कार्यान्वित होणार आहे. ठीक आहे. तर हा कुठं आहे? तर भारताचा आहे. कोणता? कलादान मल्टी मॉडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्प. ओके. तर हा कुठं आहे? तर भारत आणि म्यानमार यांच्यातील हा संयुक्त उपक्रम आहे. कोणता? कलादान मल्टी मॉडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्प हा काय? तर भारत आणि म्यानमार यांच्यातील हा संयुक्त उपक्रम आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा बघू. तर बिमस्टेक देशासाठी कर्करोग उपचारातील विशेष प्रशिक्षण कार्यक्रम कुठं घेण्यात आला? तर तो थायलंड येथे. ठीक आहे. देशासाठी कर्करोग उपचारातील, आता काय जुलै 2025 मध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बिमस्टेक देशासाठी कर्करोग उपचारातील विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला. ओके. या उपक्रमाची घोषणा पंतप्रधानांनी एप्रिल 2025 मध्ये थायलंड मधील बँकॉक येथे झालेल्या 6व्या बिमस्टेक शिखर परिषद केलेली होती. ओके. त्याच्यानंतर बघू. आता काय? बल्गेरिया काय? तर युरो हे अधिकृत चलन स्वीकारणारा 21वा देश ठरलेला आहे. जुलै 2025 मध्ये युरोपियन युनियनच्या मंत्र्यांनी बल्गेरियाला 1 जानेवारी 2026 पासून युरो अधिकृत चलन म्हणून स्वीकारणारा मान्यता दिली आहे.
आता यामुळे काय झालं तर युरोझोन मधील आता हा 21वा देश बनलेला आहे. तर प्रश्न काय राहील की युरोझोन मधील 21वा देश ज्याने युरो हे अधिकृत चलन स्वीकारले आहे हा देश कोणता? तर कोणता उत्तर राहील तुमचं? बल्गेरिया. बल्गेरिया देशाने काय केलं आहे तर युरो हे अधिकृत चलन स्वीकारणारा 21वा देश ठरलेला आहे. ओके. त्याच्यानंतर आता आयसीसी जे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट आता काय झाले ज्यांच्याद्वारे काय तालिबान नेत्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केलेला आहे. ओके. तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय अफगाणिस्तानातील पद्धतशीर लिंग आणि राजकीय छळाचा उल्लेख करून रोम कायद्याचा कलम अंतर्गत काय केला 7व्या कलमनुसार काय झालाय तर मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यासाठी तालिबान नेत्यांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे. ओके. ठीक आहे. तर अफगाणिस्तान हा 2030 पासून काय तर आयसीसीचा सदस्य आहे. ओके. भारत सदस्य आहे का आयसीसीचा? तर भारत सदस्य हा नाही. ठीक आहे. तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय याच्याबद्दल पाहून याचा हेडक्वार्टर कुठे आहे तर हेग नेदरलँडला आहे. ओके. 17 जुलै 1998 रोजी काय त्याची स्थापना रोम कायद्यानुसार त्याची स्थापना झाली आणि अंमलात कधी आला तर 1 जुलै 2002 पासून हा अंमलात आला. ठीक आहे. भारत, अमेरिका, इस्रायल, चीन हे काय आयसीसीचे सदस्य नाही आहेत. ओके. बिमस्टेक पोर्ट्स परिषद 2025 ही कुठे झाली तर ही विशाखापट्टणम येथे झाली. बिमस्टेक पोर्ट्स परिषद ही कुठे झाली? विशाखापट्टणम येथे झाली. आणि याची संकल्पना काय होती तर ब्लू इकॉनॉमी, इनोव्हेशन अँड सस्टेनेबल पार्टनरशिप. काय परिषदेची संकल्पना? ब्लू इकॉनॉमी, इनोव्हेशन अँड सस्टेनेबल पार्टनरशिप. ओके. देन नेक्स्ट 13वी इंटरनॅशनल एड सोसायटी परिषद कुठे झाली तर ही रवांडा किगाडी रवांडा या देशामध्ये किगाडी येथे ही 13वी इंटरनॅशनल एड सोसायटी परिषद भरली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग टीवाय बेटला काय तर जागतिक वारसा स्थळ दर्जा मिळाला आहे. सिएरा लिओन या देशातील काय हा टीवायटी बेट आहे हे नवीन युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून जुलै 2025 मध्ये घोषित करण्यात आले. ठीक आहे. तर टीवाय बेट कोणत्या देशात आहे तर हा सिएरा लिओन या देशामध्ये आहे. हा महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. कोणता? टीवाय बेट हे कोणत्या देशात आहे तर सिएरा लिओन या देशामध्ये आहे. त्याच्यानंतर आता महाराष्ट्रातल्या आपण घडामोडी पाहू. 22 जुलै हा जो दिवस आहे हा शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन म्हणून साजरा करण्याचा महाराष्ट्र सरकारने अलीकडेच निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे. तर 22 जुलै हा दिवस काय शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आलेला आहे. आता आपण अलीकडेच काय तर गाईला आपण राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे. बरोबर आहे. राज्यमाता हीच आपली गोमाता आहे. ठीक आहे. ओके. तर भूगोलच्या अनुषंगाने तुम्ही काय गोष्टी लक्षात ठेवा. मराठवाडा विभागामध्ये देवणी प्रकारची गाय असते. ठीक आहे. लाल गंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार मराठवाडा विभागात देवणी आणि लाल गंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रामध्ये डांगी तर विदर्भात गवडाऊ यासारख्या देशी गायींच्या जाती आढळतात. ओके. त्याच्यानंतर तर काय तर राज्यातील सर्व गावांमध्ये हवामान विषयक अचूक माहिती मिळावी यासाठी तसेच शेतकऱ्यांना हवामान आधारित कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शन मिळावे यासाठी महावेद प्रकल्प सुरू करण्यात आला. ठीक आहे. तर अलीकडेच महावेद प्रकल्प कशासाठी सुरू करण्यात आला? महाराष्ट्र सरकारने महावेद प्रकल्प कशासाठी सुरू करण्यात आला असा प्रश्न बनू शकतो. किंवा मग अलीकडेच कोणत्या राज्याने महावेद प्रकल्प सुरू केला तर ते महाराष्ट्र राज्याने महावेद प्रकल्प सुरू केला आणि त्याचा उद्देश काय तर राज्यातील सर्व गावांमध्ये हवामान विषयक अचूक माहिती मिळावी यासाठी तसेच शेतकऱ्यांना हवामान आधारित कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शन मिळावे यासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. ओके. देन नेक्स्ट आहे हा खूप महत्वाचा आहे महाराष्ट्रातील शक्तीपीठ महामार्ग. ठीक आहे. ज्याच्यामध्ये जवळपास 12 जिल्हे गेल्यात आणि 802.7 किलोमीटरचा हा रस्ता आहे. ओके. तर राज्याकडील पूर्वेकडील पवनार कुठं वर्धा जिल्ह्याचा आणि पश्चिमेकडील पत्रदेवी कुठं सिंधुदुर्ग ते या महाराष्ट्र गोवा सीमेला जोडणाऱ्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला गती देण्यासाठी तरतूद याची मान्यता देण्यात आली मंत्रिमंडळात. ओके. सो राज्यातील 12 जिल्ह्यांना जोडणारा हा द्रुतगती मार्ग आहे. द्रुतगतीमध्ये व्हेरी फास्ट हायवे. ओके. सो 802.592 किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. तर हा किती 12 जिल्ह्यातून जात आहे. याचं नाव काय? महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग. ओके. तर महाराष्ट्र हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. एक्झाम मध्ये विचारू शकतो. महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग राज्यातील कुठून जातो? आता वर्धा 12 जिल्ह्यात वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी. तर याचा तुम्ही मॅपिंग थ्रू अभ्यास लक्षात ठेवू शकता. तर तुमच्यासमोर एक मॅप घ्या आणि त्याच्यामध्ये तुमच्या जर डेस्कला जर मॅप लावला असेल तर त्याच्यामध्ये 12 जिल्हे तुम्ही एक लाईनने काढून घ्या. ठीक आहे. तर वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, त्याच्यानंतर सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यात जोडणारा हा काय आहे तर हा महामार्ग आहे. ओके. तर कोकण द्रुतगती महामार्ग हा गोवा महाराष्ट्र सीमेवर जोडला जाणार आहे.
आता या महामार्गामुळे काय होणार तर राज्यातील प्रमुख शक्तिपीठे जसं माहूर, तुळजापूर व कोल्हापूर तसेच अंबेजोगाई ही तीर्थक्षेत्र काय होणार आहेत तर जोडली जाणार आहेत. तसेच संतांची कर्मभूमी असलेले मराठीचे आद्यकवी अंबेजोगाई स्थित मुकुंदराज स्वामी, ओके ठीक आहे. त्याच्यानंतर जोगाई देवी तसेच 12 ज्योतिर्लिंगापैकी 2 औडा नागनाथ व परळी वैजनाथ, महाराष्ट्राचे आराध्य पंढरपूर, ठीक आहे. येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर यासह कारंजा लाट, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही दत्तगुरूची धार्मिक मंदिरे सुद्धा काय होणार आहेत तर जोडली जाणार आहे. तर किती महाराष्ट्र शक्तिपथ महामार्ग किती जिल्ह्यातून जाणार आहे तर 12 जिल्ह्यातून जाणार आहे. त्याची लांबी आहे 802.6 किलोमीटर. कुठं वर्धा ते सिंधुदुर्ग हा मार्ग जोडण्यात येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्टर नरेंद्र जाधव समिती एक नियुक्ती करण्यात आली. कशासाठी तर हे भाषे संबंधित समिती आहे. ओके. सो तिसऱ्या भाषेबाबत सांगोपांग चर्चा करून सर्वानुमते निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ अर्थतज्ञ जे कोण डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हे समिती नेमली आहे. तर तिसरी भाषा कोणत्या येतेपासून लागू करावी याबाबत ही समिती काय करणार आहे तर अभ्यास करणार आहे. ओके. तर या समितीला 3 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. ठीक आहे. राष्ट्रीय धोरण जे आहे आपलं 2020, त्याच्यानंतर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील काय त्रिभाषा सूत्रासंदर्भात याआधी डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या समितीने काय केलं होता सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास ही समिती करणार आहे. ओके ठीक आहे. तर काय तीन भाषेचा जो आहे कोणत्या येतेपासून लागू करावा यासाठी कोणती समिती आहे तर डॉक्टर नरेंद्र जाधव समिती. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट तर महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक मंजूर झालेले आहे. ठीक आहे. तर असे विशेष जन सुरक्षा विधेयक मंजूर करणारे कितवे महाराष्ट्र राज्य ठरले आहे तर हे 5वे राष्ट्र ठरलेले आहेत. ठीक आहे. तर महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक 2024 10 जुलै 2025 रोजी विधानसभेत बहुमताने आणि 11 जुलै 2025 रोजी आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. फक्त भारतीय कम्युनिस्ट पक्षाने काय केलं या विधेयकाला विरोध केला होता. ठीक आहे. तर याआधी छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा हे यांनी सार्वजनिक सुरक्षा कायदा आणला होता. तर हा महाराष्ट्र कितवा राज्य ठरलाय तर महाराष्ट्र 5वा राज्य ठरलाय. तर तुम्हाला क्वेश्चन कसा बनू शकतो महाराष्ट्राच्या अनुषंगाने बघितलं तर विशेष जन सुरक्षा विधेयक मंजूर करणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य ठरले तर महाराष्ट्र कितवे राज्य ठरले तर 5वे राज्य ठरलेले आहेत. आणि याचा मुख्य उद्देश काय तर हे विधेयक जर आहे कोणतं सार्वजनिक सुरक्षा कायदा आहे काय तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असून त्याचा मुख्य उद्देश असा आहे की नक्षलवादी, माओवादी आणि अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या संघटना आणि व्यक्तीवर कारवाई करणे असल्याचे असं का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे. तर महाराष्ट्र हे 5वे आहे. ओके. तर सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला. तर अलीकडेच कोणत्या उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला हा प्रश्न बनू शकतो. ठीक आहे. तर कोणत्या उत्सवाला तर गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. बस झालं. त्याच्यानंतर आता पशुपालनाला काय झालं तर महाराष्ट्र सरकारने कृषी व्यवसायाचा दर्जा दिलेला आहे. ठीक आहे. तर राज्यात काय पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा देण्यात आलेला आहे. पशुपालन व्यवसाय प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पशुपालन व्यवसाय कृषी व्यवसायाचा दर्जा देण्यात आलेला आहे. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. तर याच्यावर प्रश्न बनण्याचे चान्सेस भरपूर जास्त प्रमाण आहेत. तर कसा तर कारण की महाराष्ट्र हे देशातील पहिले ठरले त्याच्यामुळे तर कोणत्या राज्याने पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा दिलाय किंवा भारतातील पहिले असे कोणते राज्य आहे ज्याने पशुपालनाला व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा दिलाय तर ते कोणतं राज्य आहे तर ते महाराष्ट्र राज्य आहे. ओके. नेक्स्ट मुद्दा पाहू. आता कर्नाक पुलाचे नाव आता काय झाले तर सिंदूर पूल झाले आहे. ठीक आहे. मुंबईतील जे बहुप्रतीक्षित नवीन कर्नाक पूल आहे त्याचं नाव बदलून काय झालं सिंदूर पूल झालेला आहे. आता काय होतं जे भारताचं मिशन होतं ऑपरेशन सिंदूर त्याचा जो यश आपल्याला प्राप्त झाला याच्यावरून आपण याचं नाव काय दिलं सिंदूर पूल असं नाव त्याला दिलेलं आहे. ठीक आहे. तर या पुलाची एकूण लांबी किती आहे तर हा 327 मीटर आहे. ठीक आहे. किती 327 मीटरचा हा पूल आहे मुंबईमध्ये. ठीक आहे. त्याचं नाव आपण बदलवलेलं आहे. देन नेक्स्ट आता आपल्या आर्थिक घडामोडी. ठीक आहे. तर भारत सरकारला सकल देशांतर्गत उत्पादनासाठीचे जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ठीक आहे आधार वर्ष बेस इयर किती होता आपला 2011-12 आता तो बदलून आपण काय करत आहोत 2022-23 करत असल्याची घोषणा कोणी केली आहे तर सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जून 2025 मध्ये केली. ओके. सो आता आगामी 2026 ची सुधारणा ही राष्ट्रीय उत्पन्न अंदाजासाठीची 8वी आधार वर्ष सुधारणा होणार आहे. ठीक आहे. तर भारतातील पहिले राष्ट्रीय उत्पन्न अंदाज जे आहे ते 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीने त्याचे अध्यक्ष कोण होते पीसी महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली काय केले होते संकलित केले गेले होते. तर आता आतापर्यंत बघितलं हे कितवी आहे तर 8वी आहे. ही कितवी आहे राष्ट्रीय उत्पन्न
हे आधार वर्ष कितव्यांदा आपण बदलवत आहोत रे? 8व्यांदा. ठीक आहे. सो 1948 ते 49 एक आधार वर्ष होतं. त्याच्यानंतर 1960 ते 61, 1970 ते 71, 80 ते 81, 93 ते 94, 99 ते 2000, 4 ते 5 आणि 2011-12 असे काय बदलण्यात आले. आता आपण काय 2011-12 आता बदलून काय करतो आपण 2022-23 करत आहोत. तर यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीचं नाव काय तर विश्वनाथ गोलदार समिती. ठीक आहे. विश्वनाथ गोलदार समिती ज्यांनी काय जून 2024 मध्ये जीडीपी डेटासाठी आधार वर्ष निश्चित करण्यासाठी विश्वनाथ गोलदार यांच्या अध्यक्षतेखाली आपण काय राष्ट्रीय लेखा सांख्यिकीवरील 26 सदस्यांची सल्लागार समिती स्थापन केलेली होती. ठीक आहे. तर आता आधार वर्ष म्हणजे काय तर तो बेस इयर म्हणजे काय तर आधार वर्ष हे आर्थिक आणि सांख्यिकी गण मध्ये जीडीपी सीपीआय किंवा मग तुमचा आयआयपी तुलना करण्यासाठी वापरले जाणारे एक बेंचमार्क संदर्भ चिन्ह वर्ष आहे. ठीक आहे. आतापर्यंत काय आपण तर 2011-12 हे आपले आधार वर्ष होते. ठीक आहे. म्हणजे काय होत होतं तर 2011-12चा जो जीडीपी आहे त्याच्या पुढील वर्षाच्या वाढीची गणना आपण त्यासाठी आपण काय 2011-12चा बेस इयरचा वापर करत होतो. आता तो चेंज होणार आहे. तो किती होणार आहे 2022-23 असा होणार आहे. कोण त्याच्यासाठी समिती आहे गोलदार विश्वनाथ गोलदार समिती. ओके. त्याच्यानंतर आता काय रेपो दरामध्ये थोडीशी अर्धा टक्के कपात झाली आहे. ठीक आहे. आधी किती होता 6% रेपो दर होता. आता 6% वरून किती झालाय तो 5.5% आपला आता रेपो रेट दर झालेला आहे. त्याच्यानंतर काय तर इफ्कोचा पहिला परदेशी नॅनो खत प्रकल्प कुठे झालाय तर ब्राझीलमध्ये. ओके. अमेरिका, ब्राझील आणि नेपाळसह 40हून अधिक देशांमध्ये यशस्वी निर्यातीनंतर आता इफ्कोने काय केलं तर संयुक्त उपक्रमाद्वारे ब्राझीलमध्ये काय केलाय तर आपला पहिला परदेशी नॅनो खत प्रकल्प उभारण्यास सुरुवात केलेला आहे. तर इफ्कोने आपला पहिला परदेशी नॅनो खत कुठे उभारण्यास सुरुवात केली तर उत्तर काय राहील तुमचं ब्राझील. ब्राझीलमध्ये काय झालं तर इफ्कोने काय केलं आपला पहिला परदेशी नॅनो खत प्रकल्प उभारण्यास सुरुवात केलेली आहे. ओके. त्याच्यानंतर आता सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. आता हे काय आहे तर भारतातील पहिली सागरी क्षेत्रातील नॉन बँकिंग वित्तीय कंपनी आहे. कोणती तर आपला प्रश्न कसा म्हणू शकतो की भारतातील पहिली सागर क्षेत्रातील नॉन बँकिंग वित्तीय कंपनी कोणती तर कोणती आहे सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड ही पहिली भारतीय सागरी क्षेत्रातील पहिली वित्तीय कंपनी ठरली आहे नॉन बँकिंग वाली. ओके. सो केंद्रीय बंदरे जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री कोणते आहेत आपले सर्वानंद सोनोवाल यांनी काय केलं 26 जून 2025 रोजी सागरी क्षेत्रातील भारतातील पहिली नानो बँकिंग वित्तीय कंपनी सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे उद्घाटन केलेले आहे. ओके. तर ही भारतातील पहिली सागरी क्षेत्र विशिष्ट नॉन बँकिंग वित्तीय कंपनी ठरलेली आहे. ओके. त्याच्यानंतर बघू आपण आता कोल्हापुरी चपलाचा अलीकडेच फार वाद होता की त्यांनी कोल्हापुरी चपलीची कॉपी केला असा आरोप कोल्हापूरने च्या मालकाने केला होता. कोल्हापुरी चपलाच्या मालकाने केला होता की इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड आहे कोण प्राडाने काय केला बा कोल्हापूरची चपलीची नक्कल केलीचा आरोप कोण केला उच्च न्यायालयामध्ये त्यांनी जनहित याचिका दाखल करण्यात आली. ठीक आहे. तर कोण प्राडाने नक्कल केली तर कोल्हापुरी आता याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे होते की प्राडाने त्यांची नक्कल केली आणि कोल्हापुरी चप्पलला जीआय टॅग कधी मिळाला तर 2019 मध्ये त्याला जीआय टॅग मिळाला. हा महत्वाचा मुद्दा आहे. ओके. नेक्स्ट मुद्दा बघू आपण आता रासायनिक उद्योगावरील नीती आयोगाचा अहवाल काय तर भारत हा जागतिक स्तरावर 6व्या क्रमांकाचा सर्वात मोठा रासायनिक उत्पादक देश आहे. ठीक आहे. तर भारत जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा रासायनिक उत्पादक देश आहे असा प्रश्न बनू शकतो. तर उत्तर काय आहे 6वा उत्पादक देश भारत ठरलेला आहे. ठीक आहे. आता भारत जागतिक स्तरावर 4था सर्वात समान देश ठरलेला आहे. ठीक आहे. तर जागतिक बँकेच्या संक्षिप्त अहवालानुसार भारताचा गिनी निर्देशांक किती आहे तर तो 25.5 आहे. भारताचा गिनी निर्देशांक किती आहे तर 25.5 आहे. ओके. तर थोडा आपण गिनी निर्देशांकाबद्दल बोलू काय तर गिनी निर्देशांक म्हणजे काय तर हा काय तर संपत्ती आणि वितरणातील असमानता दर्शवण्यासाठी म्हणजे जसं जसं उत्पन्न वाढत जाते तशी तशी काय होते लोकसंख्या सुद्धा वाढत जाते असं गिनी निर्देशांकामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर संपत्ती वितरणातील असमानता दर्शवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो तर गिनी निर्देशांकाचा उपयोग केला जातो. तर ठीक आहे. तर काय भारतात कितवा सराव कितवा आहे तर 4था आहे भारत. ठीक आहे. आणि गिनी निर्देशांक किती आहे भारताचा तो काय 25.5 किती 25.5. आपण आता नेक्स्ट मुद्दा बघू. ठीक आहे. आता फास्टॅगने काय केला एक वार्षिक पास काय केलं सुरू केलाय त्याच्यानुसार काय तर पाचची किंमत आता 3000 रुपये झाली आहे. ठीक आहे. पाचची किंमत किती झाली आहे 3000 रुपये सुरू झाली आहे. हा फास्टॅग कधी आला होता आपल्या भारतामध्ये तर 2014 मध्ये आलेला होता. त्याच्यानंतर अंकटॅट काय केला एफडीआय मध्ये भारताचा कितवा 15वा नंबर आहे असं सांगितलं. ठीक आहे. संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषदेने ठीक आहे तर काय केलं युनायटेड नेशन अँड का ट्रेड अँड डेव्हलपमेंट काय सांगितलं की जागतिक
आपला जागतिक गुंतवणूक जो अहवाल आहे कोणता वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2025 त्याच्यामध्ये भारताचा रँक किती आहे तर 15वा आहे एफडीआय मध्ये. ठीक आहे, एफडीआय मध्ये भारताची रँक किती आहे तर 15वी आहे. कोणी केलं आहे तर अंगठ्यानं काय केलं आहे प्रसिद्ध केलेली आहे. ठीक आहे, तर 2024 मध्ये भारतामध्ये येणाऱ्या थेट परकीय गुंतवणुकीच्या एफडीआय प्रवाहात थोडीशी घट होऊ नये भारताने काय एफडीआय क्रमवारी सुधारणा करून 15वे स्थान पटकावलेले आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा तर 2024 मध्ये सर्वाधिक एफडीआय अब्ज डॉलर्स मध्ये आकर्षित करणारे देश कोणते तर पहिल्या नंबरवर युएसए, दुसऱ्या नंबरवर सिंगापूर, नंतर हाँगकाँग, त्याच्यानंतर चीन, त्याच्यानंतर मग लक्झमबर्ग आणि 5व्या नंबर आपला 15व्या नंबरवर भारत. तर याची ट्रिक अशी लक्षात ठेवा तुम्ही युसी हाचील. काय लक्षात ठेवाल युसी हाचील. यू म्हणजे युएसए, सी म्हणजे सिंगापूर, हा म्हणजे हाँगकाँग, ची म्हणजे चीन आणि ल म्हणजे लक्झमबर्ग. युसी हाचील. आता तुम्हाला युजवेंद्र चहल माहित आहे. ठीक आहे, तर युजी चहल तशा प्रकारे युसी हाचील लक्षात ठेवा. युसी हाचील युजवेंद्र चहल सारखं नाही का युसी हाचील असं तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे 2024 मध्ये सर्वाधिक एफडीआय आकर्षित करणारा देश अमेरिका तर माहितच आहे. अमेरिका फक्त तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, अमेरिका, त्याच्यानंतर सिंगापूर, हाँगकाँग, चीन आणि लक्झमबर्ग. हे ट्रिक तुम्ही 2-3 वेळा जर तुम्ही वाचला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल का युसी हाचील. काय करा युसी काय करेल हसेल. युसी काय करेल हसेल. तर युसी हाचील म्हणजे युएसए, सिंगापूर, हाँगकाँग, चीन आणि लक्झमबर्ग अशा प्रकारे तुम्ही 5 देश लक्षात ठेवू शकता कारण की आयोग क्रमावर विचारतो. ठीक आहे, तर 2024 मध्ये सर्वाधिक एफडीआय प्राप्त करणाऱ्या आकर्षित करणाऱ्या देशाचा खालीपैकी योग्य क्रम सांगा. मग तुम्हाला तो क्रम ओळखता आला पाहिजे. ठीक आहे, भारत किती होता एफडीआय मध्ये तर 15वा. ठीक आहे, 2024 मध्ये सर्वाधिक एफडीआय अब्ज डॉलर्स करणारे देश कोणते. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोण आहे तर युएसए आहे पहिल्या नंबरवर, त्याच्यानंतर मग जपान आहे, चीन आहे, लक्झमबर्ग आणि हाँगकाँग आणि भारत किती नंबरवर आहे याच्यात 18व्या नंबरवर आहे. ठीक आहे, एफडीआय करणारा देश. ठीक आहे, सर्वात जास्त एफडीआय कोणी केला आहे तर युएसए ने केला आहे. ठीक आहे, तर याची ट्रिक आहे यूज चिल हँग. यूज काय करतो एकदम चिल राहा आणि हँग को. ठीक आहे, यू चिल हँग. तर यू म्हणजे काय युएसए, ज म्हणजे जपान, ची म्हणजे चीन, ल म्हणजे लक्झमबर्ग आणि हँग म्हणजे हाँगकाँग. ठीक आहे, अशा प्रकारे सर्वाधिक एफडीआय करणारे देश तुम्ही लक्षात ठेवू शकता. याची काय सर्वाधिक एफडीआय आकर्षित करणारे देश कोणते युसी हाचील. दोन्ही याच्यात पहा युएसए हा पहिल्याच नंबरवर आहे. तुम्ही सर्वाधिक एफडीआय मध्ये असो की मग ते सर्वाधिक एफडीआय आकर्षित करणाऱ्या देशामध्ये होतं. दोन्ही याच्यामध्ये कोण अव्वल स्थानावर आहे तर अमेरिका ही अवस्थानावर आहे. ठीक आहे, यूज चिल हँग ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अंगठ्याची स्थापना कधी झाली तर संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषद हिची स्थापना कधी झाली आहे तर ही एक संयुक्त राष्ट्राची कायमस्वरूपी आंतरसंस्कारी संस्था आहे. स्थापना 1964 मध्ये झालेली आहे. ठीक आहे, आणि याचे हेडक्वार्टर कुठे आहे तर जिनेव्हा स्वित्झर्लंड येथे आहे. त्याच्यानंतर आदिती योजना झाली आहे सुरू. ठीक आहे, कधी जुलै 2025 मध्ये कोणी सुरू केली आहे तर ऊर्जा मंत्रालयाने सुरू केली आहे. कोणत्या केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने आदिती योजना सुरू केली आहे. अलीकडे प्रश्न कसा राहील तर अलीकडे जुलै 2025 मध्ये आदिती ही योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे तर कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे तर ऊर्जा मंत्रालयाने ही आदिती योजना सुरू केलेली आहे. आता ही योजना काय आहे तर ही योजना भारतातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राचे प्रगत ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा अवलंब वाढवणे हे योजनेचे काय उद्दिष्ट आहे. ओके, एमएससी मध्ये काय करणे वाढवणे त्याची प्रगती करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतर शिपकिला खिंड तो सध्या चर्चेत होता. काय झालं तर भारत चीन सीमेवरील हिमाचलच्या किन्नौर जिल्ह्यातील शिपकिला खिंड देशांतर्गत पर्यटकासाठी खुली करण्यात आली आहे. ठीक आहे, तर ही शिपकिला खिंड कुठे आहे तर हिमाचल प्रदेशामध्ये आहे. हा भूगोलच्या अनुषंगाने प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा. तर शिपकिला जी आहे 3930 मीटर उंचीवरील एका मोटार चालवण्यायोग्य पर्वतीय खिंड आहे. ओके, सो सतलज नदी या खिंडीतून भारतात प्रवेश करते. कोण एक मिनिट. शिपकिला जी आहे ना 3930 मीटर उंचावरील एक मोटार चालवण्यायोग्य पर्वतीय खिंड आहे. ती वास्तविक नियंत्रण रेषे म्हणजे जे आपली एलएसी सीमा चौकी दर्शवते. ठीक आहे, तर सतलज नदी काय करते तर या खिंडीतून भारतात प्रवेश करते. कोण सतलज नदी या खिंडीतून भारतात प्रवेश करते. या खिंडीला पूर्वी पेमाला किंवा सामायिक प्रवेशद्वार म्हणून ओळखले जात होते. शेअर गेट्स म्हणून सुद्धा याला ओळखले जात होते. त्याच्यानंतर 2026 मध्ये भारतातील पहिले घरगुती उत्पन्न सर्वेक्षण करण्यात आले. तर प्रश्न काय बनेल की भारतातील पहिले व्यापक घरगुती सर्वेक्षण कधी करण्यात येणार आहे तर 2026 मध्ये करणार आहे. कोण करणार आहे एनएसएस करणार आहे. एनएसएस ठीक आहे, नॅशनल सॅम्पल सर्व्हे. ठीक आहे, कोण नॅशनल सॅम्पल सर्व्हे म्हणजे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण हे काय करणार आहे तर 2026 चे काय करणार आहे भारतातील पहिले घरगुती सर्वेक्षण करणार आहे. तर काय आता नेक्स्ट क्वेश्चन निजामाबाद मध्ये एक मिनिट.
हा, तर निजामाबाद मध्ये काय तर राष्ट्रीय हळद मंडळाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. कुठं? निजामाबाद मध्ये राष्ट्रीय हळद मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 29 जून 2025 रोजी तेलंगणातील निजामाबाद येथे राष्ट्रीय हळद मंडळाचे उद्घाटन केले. ठीक आहे, तर प्रश्न सिंपल बनेल की राष्ट्रीय हळद मंडळाचे उद्घाटन कुठे करण्यात आले, तर कुठे? निजामाबाद तेलंगणा येथे त्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग काय, सारस्वत सहकारी बँकेद्वारा न्यू इंडिया सहकारी बँकेचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. आता भारताची सर्वात मोठी शहरी सहकारी बँक कोणती, तर सारस्वत सहकारी बँक. तिला काय झालं, त्याच्या फसवणुकीमुळे ग्रस्त न्यू इंडिया सहकारी बँकेचे अधिग्रहण करण्यात त्यांना रिझर्व्ह बँकेकडून तत्वता काय दिली आहे, तत्वता मान्यता देण्यात आलेली आहे. ओके, ठीक आहे, तर हा काय प्रश्न, सारस्वत सहकारी बँकेचे न्यू इंडिया सहकारी बँकेचे अधिग्रहण झाले. ही काय आहे, भारताची सर्वात मोठी शहरी सहकारी बँक. ठीक आहे, तर भारतातील सर्वात मोठी शहरी सहकारी बँक कोणती आहे, तर सारस्वत सहकारी बँक ही आहे. ती आता इथं विलीन झाली, कुठे? न्यू इंडिया सहकारी बँकेमध्ये. त्याच्यानंतर शहरी भू सर्वेक्षणासाठी नक्षा कार्यक्रम काय करण्यात आला आहे, इकडं सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर नॅशनल जिओस्पेशियल नॉलेज बेस्ड लँड सर्वे ऑफ अर्बन हॅबिटेशन्स म्हणजे नक्षा क्षमता बांधणी कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या तुकडीचे उद्घाटन जून 2025 मध्ये करण्यात आलेले आहे. तर भूसर्वेक्षणासाठी शहरी भूसर्वेक्षणासाठी कोणता कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे? अलीकडे शहरी भूसर्वेक्षणासाठी कोणता कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे? तर कोणता कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे, तर तो नक्षा हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे भूसर्वेक्षणासाठी. ओके, देन नेक्स्ट आहे की हरियाणामध्ये काय, तर देशातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल गतिशक्ती मल्टी मॉडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. आता भारतातील काय सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल गतिशक्ती मल्टी मॉडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन मारुती सुझुकीच्या हरियाणा येथील मानसेर प्लांट मध्ये जून 2025 मध्ये करण्यात आलेली आहे. सिंपल प्रश्न राहील आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे की देशातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल गतिशक्ती मल्टी मॉडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन अलीकडेच कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे, तर ते उत्तर राहील काय तुमचं, हरियाणामध्ये. हरियाणामध्ये काय, देशातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल गतिशक्ती मल्टी मॉडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. ओके, तर हैदराबाद काय ठरले आहे, तर गुगलचे पहिले आशिया पॅसिफिक सेफ्टी इंजिनियर सेंटर ठरलेले आहे. तर काय झालं, तर जून 2025 मध्ये गुगलने काय केलं आहे, आशिया पॅसिफिक प्रदेशातील पहिले आणि जागतिक स्तरावरील चौथे सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर म्हणून काय तेलंगणातील हैदराबाद येथे सुरू केला. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की गुगलने काय पहिले आशिया पॅसिफिक सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर कुठे सुरू केले, तर हैदराबाद. कुठे? हैदराबाद येथे गुगलचे पहिले आशिया पॅसिफिक सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. हा फार महत्वाचा मुद्दा आहे, तुम्ही लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर हा सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे, रनवे रबर रिमूव्हल मशीन RRM वापरणारे देशातील पहिले विमानतळ कोणते ठरले आहे, तर नोएडा विमानतळ. हे कुठे? उत्तर प्रदेशमधील जे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याने काय केलंय, एलॉन टेक्नॉलॉजी सोल्युशन सोबत भागीदारी करून क्लीनजेट RRM नावाने भारतातील काय केले आहे, तर भारतातील पहिले स्वदेशी विकसित रनवे रबर रिमूव्हल मशीन सादर तयार केलेले आहेत. ठीक आहे, तर प्रश्न काय राहील की भारतातील पहिले रनवे रबर रिमूव्हल मशीन वापरणारे विमानतळ कोणते, तर ते कोणते विमानतळ आहे, तर नोएडा विमानतळ उत्तर प्रदेश हे लक्षात ठेवा. तर केवळ सौरऊर्जेचा वापर करून हरित हायड्रोजनची निर्मिती करणारे उपकरण कुणी विकसित केले आहे, तर बेंगळुरू येथील कोण, CENS म्हणजे सेंटर फॉर नॅरो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सने हे सुरू केलेलं आहे, तयार केलेलं आहे. ओके, तर गव्हर्नमेंट ई मार्केट प्लस, ठीक आहे, GEM द्वारे सर्वोच्च डिजिटल खरेदी करणारे राज्य कोणते ठरले आहे, तर उत्तर प्रदेश. त्याने 72 लाखाहून अधिक खरेदी ऑर्डर पूर्ण केलेले आहेत. ठीक आहे, तर काय उत्तर प्रदेश काय ठरलाय, तर गव्हर्नमेंट ई मार्केट प्लस द्वारे सर्वोच्च डिजिटल खरेदी करणारे राज्य ठरलेले आहे. तर तुम्हाला असा प्रश्न बनू शकतो याच्यावर की गव्हर्नमेंट ई मार्केट प्लस द्वारे सर्वोच्च डिजिटल खरेदी करणारे राज्य कोणते, तर कोणते राज्य आहेत, तर ते उत्तर प्रदेश हे राज्य ठरलेले आहे. ठीक आहे, तर भारताची आता काफी निर्यात, आपण याच्या बद्दल बघू थोडा. भारताची काफी निर्यात काय, तर जागतिक काफी उत्पादनात भारताने काय 3.5% वाट्यासह 7व्या आणि निर्यातील 5व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, कितव्या वाट्यासह कितव्या नंबरवर आहे, 5व्या, आणि निर्यातीमध्ये कितव्या, तर 5व्या क्रमांकावर आहे. ओके, सो युरोप हा भारतीय काफीचा सर्वोच्च खरेदीदार आहे. ठीक आहे, भारतामधील अव्वल जे काफी उत्पादक राज्य आहेत ते कोणते, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू. हे काय 3 राज्य जे आहेत ते काफी उत्पादनामध्ये अव्वल आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर भारतातील पहिला अपग्रेड 5 मेगावॅट हरित हायड्रोजन पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. कोणी सुरू केलाय, तर तो अदानी ग्रुपने सुरू केला आहे. ठीक आहे, गुजरातमधील कच्छ येथे भारतातील पहिला काय, तर
अपग्रीड 5 मेगावॅट हरित हायड्रोजन पायलट प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे. भारतातील पहिला अपग्रीड 5 मेगावॅट हरित हायड्रोजन प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला तर गुजरात येथील कच्छ मध्ये ते सुरू करण्यात आला आणि सुरू कुणी केलाय तर अदानी ग्रुपने सुरू केलेला आहे. ओके. आता भारतातील पहिल्या घरगुती उत्पन्न सर्वेक्षणासाठी सुरजित भल्ला गट ची काय करण्यात आली नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. ओके. तर सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने 2026 मध्ये भारतातील पहिले घरगुती उत्पन्न सर्वेक्षण करणार असल्याचे घोषित केलेले आहे. ठीक आहे. तर अर्थशास्त्रज्ञ कोण सुरजित भल्ला यांच्या नेतृत्वाखाली एक तांत्रिक तज्ञ गट स्थापन करण्यात आलेला आहे. कशासाठी भारतातील पहिल्या घरगुती उत्पन्न सर्वेक्षणासाठी सुरजित भल्ला यांची काय करण्यात आली आहे नियुक्ती करण्यात आली. यांच्या नेतृत्वाखाली हा गट तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट मुद्दा बघू. तर आता हा खूप खूप महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. कोणता तर सुधारित भारत नेट कार्यक्रम. ठीक आहे. एबीपी अंमलात आणणारे पहिले राज्य कोणते. खूपच इम्पॉर्टंट. कोणता आहे तर गुजरात. काय तर भारत नेट कार्यक्रम अंमलात आणणारे पहिले राज्य कोणते तर गुजरात हे राज्य ठरलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आग्रा येथे काय तर CIP चे दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. ठीक आहे. जून 2025 मध्ये केंद्र सरकारने भारतात आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राचे दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र स्थापन करण्यास मान्यता दिलेली आहे. मग त्यानुसार काय तर CIP दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र उत्तर प्रदेशातील कुठे आग्रा जिल्ह्यातील कुठं सिंगना येथे स्थापन केले जाईल. कुठं सिंगना येथे काय तर CIP चे दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र. ठीक आहे. ते काय आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र आहे. ओके. त्याच्यानंतर AI पॉवर्ड ऍडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम ने सुसज्ज पहिला एक्सप्रेसवे कोणता आहे तर तो कोणता आहे द्वारका. काय द्वारका एक्सप्रेसवे हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉवर्ड ऍडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम ने सुसज्ज असा भारतातील पहिला रस्ता ठरलेला आहे. कोणता द्वारका रस्ता. ओके. त्याच्यानंतर काय तर बनकाचेरला जलाशय प्रकल्प अलीकडेच वाद होता. ठीक आहे. तर हा बनकाचेरला जो जलाशय प्रकल्प आहे कुठे आहे तर तेलंगणा आंध्र प्रदेश मध्ये बनकाचेरला हा जलाशय प्रकल्प आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय उत्तर प्रदेश मध्ये काय झालं तर भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर स्थापन करण्यात आलेला आहे. हा सुद्धा फार महत्वाचा मुद्दा आहे. काय उत्तर प्रदेश मध्ये काय करण्यात आलं तर भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर स्थापन करण्यात आलेले आहे. कुठं उत्तर प्रदेश मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू. आता हुरन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स आता 2025 याच्यामध्ये काय तर अमेरिका टॉपवर आहे. त्याच्यानंतर चीन आहे आणि भारत आपला कितव्या नंबरवर आहे. प्रिय भारत आपला 3ऱ्या नंबरवर आहे. ओके. सो हुरन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स. ठीक आहे. जागतिक स्तरावर जवळपास 1523 युनिकॉर्न कंपनी आहेत. ठीक आहे. तर युनिकॉर्न कंपन्या तुम्हाला माहितच आहेत. पे, फोन पे, पेटीएम, गुगल पे हे ते आपल्या सगळ्या ज्या आहेत त्या काय आहेत युनिकॉर्न कंपन्या आहेत. ओके. तर अमेरिका त्याच्यामध्ये पहिल्या नंबरवर आहे. 758 जवळपास युनिकॉर्न कंपन्या तिथे आहेत. ठीक आहे. तर भारतामध्ये किती आहेत तर 64 युनिकॉर्न कंपन्या आहेत. त्याच्यानुसार भारत किती नंबरवर आहे 3ऱ्या नंबरवर आहे. भारतात किती युनिकॉर्न कंपन्या आहेत तर 64 युनिकॉर्न कंपन्या आहेत. ठीक आहे. भारत किती नंबरवर आहे 64व्या नंबरवर म्हणजे 64 युनिकॉर्न कंपन्या आहेत. भारत 3ऱ्या नंबरवर आहे. ओके. आता काय तर इंदूरमध्ये भारतातील पहिला डिजिटल पत्ता प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. कुठे इंदूरमध्ये काय तर भारतातील पहिला डिजिटल गृह पत्ता प्रकल्प सुरू करण्यात आला. ते कुठं मध्य प्रदेश मधील इंदूर महानगरपालिकेने भारतातील पहिला डिजिटल गृह पत्ता प्रकल्प म्हणजे डिजिटल हाऊस ऍड्रेस प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. आता याचं विशिष्ट काय तर या प्रकल्पात प्रत्येक घराबाहेर एक विशेष डिजिटल फलक लावण्यात आलेला असून त्यावर विशिष्ट असा क्विक रिस्पॉन्स QR कोड आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या कुठून डिजिपिन प्रणालीशी जोडण्यात आलेला आहे. तर QR कोड स्कॅन केल्यावर त्या घराचा ग्लोबल पोझिशन सिस्टीम म्हणजे GPS आपल्याला माहित होऊन जाईल. ठीक आहे. तर हा आता जो ग्रुप सी मेनचा पेपर आहे त्याच्यामध्ये याचा प्रश्न विचारू शकते कारण की त्याच्यामध्ये GIS GPS रिमोट सेन्सिंगचा जो पार्ट आहे त्याच्यानुसार मग हा प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर इंदूरमध्ये भारतातील काय सुरू करण्यात आला तर पहिला डिजिटल गृह प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. तर तुम्हाला प्रश्न सिंपली कसा बनेल की भारतातील पहिला डिजिटल गृह पत्ता प्रकल्प कोणत्या शहरामध्ये किंवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे तर मध्य प्रदेशातील इंदूर महानगरपालिकेने हा अशा प्रकारचा प्रकल्प सुरू केलेला आहे. ओके. सो नेक्स्ट RBIच्या कार्यकारी संचालकपदी केसवन रामचंद्रन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याने 1 जुलै 2025 पासून काय तर केसवन रामचंद्रन यांची कार्यकारी संचालक म्हणजे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काय करण्यात आली आहे नियुक्ती करण्यात आलेली आहे. RBIच्या कार्यकारी संचालकपदी केसवन रामचंद्र यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर काय तर उलाटी काय तर भारताच्या पहिल्या
बॅगलेस टी साठी हा पेटंट आहे. ओके, जुलै 2025 मध्ये काय वुला टी या चहाच्या ब्रँडला भारताच्या पहिल्या बॅगलेस टी साठी पेटंट मिळाले आहे. तर प्रश्न काय म्हणेल की भारताच्या पहिल्या बॅगलेस टी साठी पेटंट कुणाला मिळालेलं आहे? कुणाला मिळालं आहे तर वुला टी या चाय कंपनीला काय मिळाले, या ब्रँडला काय मिळाले आहे तर हे पेटंट मिळालेलं आहे. ओके, सो नेक्स्ट काय आहे तर गुजरात हे काय केलं आहे तर 1 कोटी नोंदणीकृत गुंतवणूकदार पार करणारे भारतातील तिसरे राज्य ठरले आहे. तर पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र, दुसरे उत्तर प्रदेश आणि तिसरे कोणते आता? गुजरात. तर आपल्याला पहिला खूप महत्वाचा आहे, ठीक आहे, कारण की महाराष्ट्राच्या जर एक्झाम असेल तर महाराष्ट्रावर क्वेश्चन येणे अपेक्षित आहे. सो 1 कोटी नोंदणीकृत गुंतवणूकदार पार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर त्यावेळी तुम्ही गुजरात मारू नका, ठीक आहे. त्यावेळी काय माराल मग? महाराष्ट्र राज्य मारणे अपेक्षित आहे. सो जर तिसरा विचारला तर गुजरात लक्षात ठेवा, ठीक आहे. तर MUG लक्षात ठेवा, मूग. MU महाराष्ट्राचा M, उत्तर प्रदेशचा U आणि गुजरातचा G, ठीक आहे. मूग लक्षात ठेवा तुम्ही. तर 1 कोटी नोंदणीकृत गुंतवणूकदार पार करणारे भारतातील तिसरे राज्य कोणते ठरले आहे तर गुजरात हे राज्य ठरलेले आहे. हे कोणी माहिती दिली आहे तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजने ही माहिती दिलेली आहे, NSE ने. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा, हा फार फार महत्वाचा मुद्दा म्हणजे भारताच्या पहिल्या राष्ट्रीय सहकारी विद्यापीठाची पायाभरणी करण्यात आली आहे, ठीक आहे. तर गुजरातमधील आनंद, गुजरातमधील कुठे? आनंद इथे भारताच्या पहिल्या राष्ट्रीय सहकारी विद्यापीठाची काय करण्यात आली आहे? पायाभरणी समारंभ केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री जे आहेत आपले अमित शहा यांच्या हस्ते हे करण्यात आलेलं आहे. तर काय भारताच्या पहिल्या राष्ट्रीय सहकारी विद्यापीठाची पायाभरणी कुठे करण्यात आली आहे तर आनंद, गुजरात येथे करण्यात आलेली आहे, ठीक आहे. तर या विद्यापीठाचे नाव काय तर त्रिभुवन सहकार विद्यापीठ याचे नाव आहे, ठीक आहे. अमूलचे संस्थापक आहेत कोण? त्रिभुवनदास किशीभाई पटेल यांचे विद्यापीठाला नाव देण्यात आलेले आहे. ओके, देन नेक्स्ट, गुजरात काय तर क्रूज भारत मिशन मध्ये सहभागी होणारे पहिले भारतीय राज्य ठरले आहे, ठीक आहे. जुलै 2025 मध्ये काय तर गुजरात हे क्रूज भारत मिशन मध्ये सहभागी होणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर कोणते राहील तर गुजरात. कोणते राहील? गुजरात. सॉरी, क्रूज भारत मिशन मध्ये सहभागी होणारे पहिले भारतीय राज्य कोणते राहील तर गुजरात हे पहिले राज्य राहील. ओके, देन नेक्स्ट, 11वी भारत मक्का परिषद ही कुठे झाली? 2025 ची, तर ही नवी दिल्लीला पार पडली. ओके, तर कुणाच्या वतीने पडली तर फिक्कीच्या वतीने, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, फिक्कीने काय हे 11वी भारत मक्का परिषद कुठे? नवी दिल्ली येथे पार पडली. त्याच्यानंतर हा महत्वाचा मुद्दा म्हणजे गुजरात 2024 मध्ये प्रोसेस्ड बटाट्याचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य ठरले आहे, ठीक आहे. गुजरातने काय केलं तर 2024-25 या हंगामात एकूण किती? 48.59 लाख टन बटाटा उत्पादन केले आहे, ठीक आहे. तर प्रश्न सिंपल असा राहील की 2024-25 मध्ये प्रोसेस्ड बटाट्याचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्याने केलेले आहे? तर त्याचं उत्तर काय राहील? गुजरात. गुजरात काय राहील? त्याचं उत्तर राहील. त्याच्यानंतर कोण मग? उत्तर प्रदेश, पंजाब यांचा क्रमांक लागतो, ठीक आहे. त्याच्यानंतर कोणाचा क्रमांक लागतो? ओके, सो आपण आता पूल बघू. हा, एक मिनिट. तर सिंदूर पूल भारतातील द्वितीय लांब केबल स्टेट पूल आहे, ठीक आहे. जुलै 2025 मध्ये काय झालं तर केंद्रीय नीती मंत्री आपले जे गडकरी साहेब त्यांनी काय केलं तर सिंदूर पूल चे उद्घाटन केले कर्नाटकातील कुठे? शिवमोग्गा जिल्ह्यात. कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात याचं उद्घाटन करण्यात आलं. कोणत्या पुलाचं? सिंदूर पुलाचं. तर हा काय तर भारतातील द्वितीय लांब केबल स्टेट पूल आहे. तर प्रश्न कसा बनेल? भारतातील द्वितीय लांब केबल स्टेट पूल कोणते आहे, ठीक आहे, किंवा कुठं आहे? कर्नाटकमध्ये कोणते? सिंदूर पूल. आणि त्याची लांबी किती आहे? 2.44 किलोमीटर एवढी त्याची लांबी आहे. कुणाची? कोणाची? या पुलाची. कोणत्या? भारतातील द्वितीय लांब केबल स्टेट पूल. ओके, कोणता पूल? सिंदूर पूल. कुठं आहे? कर्नाटकमध्ये आहे. किती लांबी आहे? 2.44 किलोमीटर. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट, तर अलीकडेच थियम सूर्यमुखी देवी यांचे निधन झाले. तर त्या काय तर त्या प्रसिद्ध मणिपुरी शास्त्रीय नृत्यांगना होत्या, ठीक आहे. त्यांचं अलीकडेच निधन झालेलं आहे, ठीक आहे. त्या कुठल्या? इम्फाड त्यांचा तिथं त्याच्या राहत्या घरी त्यांचे निधन झालेले आहे, ठीक आहे. तर सिंपल प्रश्न राहील की थियम सूर्यमुखी देवी अलीकडे ज्यांचे निधन झाले ते कोणत्या शास्त्रीय नृत्यांगना होत्या किंवा त्यांचा संबंध कोणत्या शास्त्रीय नृत्याशी येतो? मग तिथे मणिपुरी, ओडिसी, भरतनाट्यम, ठीक आहे, असे राहील, ठीक आहे, कथक वगैरे. तर आपल्याला मणिपुरी हे लक्षात ठेवावं लागेल. जेवढे काही देवी वगैरे असतात ना ते तिकडेच आहेत. कुठं? आपला नॉर्थ ईस्टला, ठीक आहे. सो थियम सूर्यमुखी देवी या मणिपुरी शास्त्रीय नृत्यांगना होत्या, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण. तर आता सामाजिक घडामोडी बघू.
परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स, ठीक आहे, 2.0 आता रिलीज केला शिक्षण मंत्रालयाने. तर याच्यामध्ये काय, हा जो परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स असतो हा कशासाठी रिलीज केला जातो, तर शालेय शिक्षणातील कामगिरीचे मूल्यांकन किती झाले त्याच्यासाठी हा अहवाल सादर करण्यात येतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स मध्ये अव्वल जे आहे ते चंदीगड राज्याने पटकावलेले आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर शालेय शिक्षणातील कामगिरीच्या मूल्यांकनामध्ये अव्वल कोण आहे, तर चंदीगड हे केंद्रशासित प्रदेश ठरलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नव्या उपक्रम काय, तर हा नव्या उपक्रम जो आहे तो उत्तर प्रदेशचा आहे. तर या एक मिनिट, तर या उपक्रमाअंतर्गत काय, तर भारत सरकारने किशोरवयीन मुलींच्या कौशल्य विकासासाठी नव्या नामक काय पथदर्शी उपक्रम 24 जून 2025 रोजी उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे सुरू केला. ठीक आहे. कुठं, उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे हा उपक्रम सुरू केला. कोणता, नव्या म्हणजे काय, तर नर्चरिंग एस्पिरेशन थ्रू वोकेशनल ट्रेनिंग फॉर यंग ॲडोलसेंट गर्ल्स. ठीक आहे. तर नव्या उपक्रम अलीकडेच कोणत्या राज्याने सुरू केला, ठीक आहे, किशोरवयीन मुलींच्या कौशल्य विकासासाठी नव्या नामक पथदर्शी उपक्रम अलीकडेच कोणत्या राज्याने सुरू केला, तर कोणी सुरू केला, उत्तर प्रदेश राज्याने हा उपक्रम सुरू केलेला आहे. ओके. सो या उपक्रमाचा उद्देश काय की 16 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींना किमान इयत्ता 10वी पर्यंतचे काय पात्रता आणि प्रामुख्याने अपारंपरिक नोकरीच्या भूमिकांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देणे आहे. हा उपक्रम देशातील जवळपास 19 राज्यांमधील 27 जिल्ह्यांमध्ये राबविला जाईल. ठीक आहे. तर हा नवा उपक्रम तुम्ही लक्षात ठेवा, कोणी सुरू केला, उत्तर प्रदेश सरकारने सुरू केलेला आहे. ओके. त्याच्यानंतर धरती आबा जनभागीदारी अभियान. आता काय, तर आदिवासी व्यवहार मंत्रालयाने धरती आबा जनभागीदारी अभियान हे काय स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे आदिवासी पोहोच आणि सक्षमीकरण अभियान सुरू केले आहे. कोणते, धरती आबा जनभागीदारी अभियान. हे काय, तर आपला प्रश्न काय राहील की स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे आदिवासी पोहोच आणि सक्षमीकरण अभियान अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने सुरू केले असं पण राहू शकते, आदिवासी मंत्रालयाने सुरू केले. आणि कोणते, तर ते कोणते, धरती आबा जनभागीदारी अभियान हे सर्वात मोठे अभियान ठरलेले आहे. ठीक आहे. ओके. देन नेक्स्ट 15 नोव्हेंबर हा दिवस काय, तर जनजातीय गौरव दिवस म्हणून घोषित केला जातो. कोण, ते आदिवासी स्वातंत्र्य सैनिक आहेत, कोण, बिरसा मुंडाजी यांच्या 150व्या जयंती निमित्त 2021 मध्ये काय 15 नोव्हेंबर हा दिवस काय करतो आपण, जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा करतो. ओके. त्याच्यानंतर काय, तर डिजिटल इंडियाला 10 वर्ष पूर्ण झालेली आहे. तर 1 जुलै 2015 ला याची सुरुवात झाली होती. तर 1 जुलै 2025 रोजी भारताने डिजिटल इंडियाची काय किती वर्ष पूर्ण केली आहेत, 10 वर्ष पूर्ण केली आहेत. आता डिजिटल दरी कमी करणे आणि तंत्रज्ञानाद्वारे नागरिकांना सक्षम करणे यासाठी 2015 मध्ये ही योजना स्कीम काय करण्यात आली होती, सुरू करण्यात आली होती. ओके. ठीक आहे. डिजिटल इंडिया उपक्रम किती, 1 जुलै 2015 रोजी याची स्थापना करण्यात आली आहे. त्याचा उद्देश काय होता, भारताचे डिजिटली सक्षम समाज आणि ज्ञान आधारित अर्थव्यवस्थेत रूपांतर करणे, डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करणे होते आणि सेवांचे डिजिटल वितरण सुनिश्चित करणे आणि आर्थिक समावेशला प्रोत्साहन देणे हे याचे उद्देश होते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये भारतातील कोणती IIT ने टॉप केलाय, तर त्याच्यामध्ये आहे IIT दिल्ली. IIT दिल्लीने काय अव्वल स्थान पटकावलेले आहे. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये IIT दिल्लीने पहिले स्थान पटकावलेले आहेत. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. आणि दरवेळेस प्रमाणे काय, तर हा, तर काय महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे काय कितव्या नंबरवर आहे, तर भारतात 15व्या आणि जागतिक स्तरावर किती 566 क्रमांकावर आहे. तर IIT दिल्ली हे खूप महत्वाचं आहे, ते लक्षात ठेवा तुम्ही. आणि जगातील अव्वल संस्थांमध्ये तर आपल्याला माहित आहे मॅसेच्युसेट्स जे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे, ठीक आहे, MIT, ठीक आहे, USA मध्ये ती हमेशा टॉपवर राहते. तर भारतातील अव्वल संस्था कोणती ठरली आहे, तर IIT दिल्ली ठरलेली आहे. ओके. त्याच्यानंतर काय, त्वचा रोगाला जागतिक सार्वजनिक आरोग्य प्राधान्य दर्जा देण्यात आलेला आहे. कुणाला, त्वचा रोगाला, ज्याला ट्रोकोमा म्हणतो आपण. ठीक आहे. सॉरी ट्रोकोमा हा डोळ्या संबंधित आजार आहे. तर त्वचा रोगाला जागतिक सार्वजनिक आरोग्य प्राधान्य दर्जा देण्यात आला. कधी, तर हे 78व्या काय जागतिक आरोग्य सभेने काय केलं आहे, प्रथमच त्वचा रोगांना जागतिक सार्वजनिक आरोग्य प्राधान्य ठराव स्वीकारून त्वचेच्या आरोग्याला जागतिक प्राधान्य म्हणून मान्यता दिलेली आहे. तर प्रश्न कसा बनेल की 78व्या जागतिक आरोग्य सभेने प्रथमच कोणत्या रोगाला जागतिक प्राधान्य म्हणून मान्यता दिली आहे, तर कोणत्या, त्वचा रोगाला काय दिला आहे त्यांनी, जागतिक सार्वजनिक आरोग्य प्राधान्य दर्जा दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा बघू आपण. आता महाबोधी मंदिर जो वाद आहे तो अलीकडे फार चर्चेत होता. ठीक आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने काय, तर राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 अंतर्गत बोधगया मंदिर कायदा 1949 ला आव्हान देणारी याचिका दाखल करून घेण्यास काय केलं आहे, तर नकार दिलेला आहे. ओके.
तर महाबोधी जो मंदिर आहे त्याला कधी मिळाला होता युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा, तर 2002 मध्ये त्याला हा दर्जा मिळालेला होता. त्या अनुषंगाने तो तुम्ही प्रश्न लक्षात ठेवा. ठीक आहे, 2002 मध्ये या स्थळाला काय मिळालं होतं, महाबोधीला स्थळाला काय मिळालं होतं, तर युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला होता. आता अलीकडे जो पावसामुळे काय आधी भिंत कोसळली, कोणाच्या, एका मंदिराची, कोणत्या, सिंहचलम या मंदिराची काय कोसळली, भिंत कोसळली. तर हा सिंहचलम मंदिर कुठं आहे, तर आंध्र प्रदेशमध्ये आहे. फक्त हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा, विशाखापट्टणम आंध्र प्रदेश इथे ते मंदिर आहे. ओके, भगवान विष्णूला समर्पित. ओके, त्याच्यानंतर मग पहा जय हिंद योजना, ही फार महत्वाची योजना आहे. तर जय हिंद योजना कोणी सुरू केली आहे, दिल्ली विद्यापीठाने ही योजना सुरू केली आहे. कुणासाठी केली आहे, तर इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी. कोणते विद्यार्थी, एसटी कॅटेगरीचे. ठीक आहे, अनुसूचित जमातीतले जे विद्यार्थी आहेत त्यांना मदत करण्यासाठी दिल्ली विद्यापीठाने काय केली आहे, ही योजना सुरू केलेली आहे. कोणती, जय हिंद योजना. तर विचारू शकते, जय हिंद योजना ही अलीकडेच कोणत्या समुदायासाठी सुरू करण्यात आली आहे, तर ती कोण आहे, एसटी समुदायासाठी सुरू करण्यात आली आहे. आणि ते कितवी, एसटीचे विद्यार्थी कितवी, 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना काय सुरू करण्यात आली आहे, ही जय हिंद योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा बघू आपण. प्रतिभा सेतू उपक्रम. आता प्रतिभा सेतू उपक्रम कोणी सुरू केलाय, तर हा केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससीने काय सुरू केलाय, तर प्रतिभा सेवा नावाचा एक नवीन उपक्रम काय केला, सुरू केलाय. तर याच्यानुसार काय होते, आता जो युपीएससी परीक्षेचे सर्व टप्पे उत्तीर्ण केले, म्हणजे त्यांनी प्री दिली आहे, मेन्स दिली आणि इंटरव्ह्यू पर्यंत दिले, पण काय झालं, त्यांचं फायनल सिलेक्शन झालं नाही. तर अशा जे जे आता असे कुशल उमेदवार आहेत त्यांना काय मिळणार आहे, तर दुसरी संधी देणार आहे युपीएससी. आणि काय, नियुक्त्यांना जवळजवळ तितक्याच गुणवंत व्यक्तीची भरती करण्यास मदत होईल. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांना एक चान्स देण्यात येत आहे. ओके, तर काय होता आपला प्रश्न, की प्रतिभा सेतू उपक्रम कुणी सुरू केला, तर हा कोणी सुरू केला, तर युपीएससीने हा उपक्रम सुरू केलेला आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर भाषिणी प्लॅटफॉर्म काय, याच्याबद्दल आपण बघू. भाषेतील अडथळे दूर करणे आणि भारतीय भाषामध्ये समावेशाला प्रोत्साहन देणे हे या उद्देशाने पंचायत राज मंत्रालयाने काय केलं, तर जून 2025 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या भाषिणी सोबत एक करार केलून हे काय भाषिणी जे आहे हे तंत्रज्ञान काय केलंय, विकसित केलेले आहे. हे कृत्रिम बुद्धिबळ म्हणजे एआय आधारित आहे. ओके, त्याच्यानंतर विनीत जोशी समिती कशासाठी आहे, तर विनीत जोशी आता हे सीबीएसईचे अध्यक्ष आहेत. आता काय झालंय, की सॉरी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांचे कोचिंग सेंटरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि स्पर्धात्मक परीक्षांचा आढावा घेण्यासाठी विनीत जोशी यांच्या नेतृत्वाखाली 9 सदस्यीय समिती जून 2025 मध्ये काय करण्यात आली, स्थापन करण्यात आली. तर विनीत जोशी कोण आहेत, तर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे सीबीएसईचे काय अध्यक्ष आहेत. ठीक आहे, त्यात जे कोचिंग सेंटरवर जे पोरं जास्त अवलंबून राहतात ना, ते कमी करण्यासाठी काय करण्यात आली आहे, विनीत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर विनीत जोशी कोण आहेत, तर सीबीएसईचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे, आता भारतातील तिसरे पूर्ण साक्षर राज्य, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तर 23 जून 2025 रोजी त्रिपुराला काय अधिकृतपणे पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तर पहिला कोण होता, पहिले जे साक्षर भारतातील पहिले साक्षर राज्य कोणते म्हटलं, तर मिझोराम. त्याच्यानंतर कोण, गोवा. आणि त्याच्यानंतर कोण, भारतातील तिसरे कोणते म्हणले, त्रिपुरा. हे छोटे छोटे राज्य आहेत. ठीक आहे, तर कोण, त्रिपुरा काय ठरले, तर भारतातील तिसरे पूर्ण साक्षर राज्य ठरलेले आहेत. ठीक आहे, पहिले कोणते, मिझोराम, त्याच्यानंतर गोवा, त्याच्यानंतर त्रिपुरा. तर एमजीटी लक्षात ठेवा, महात्मा गांधी. ठीक आहे, महात्मा गांधी टी असं काहीतरी लक्षात ठेवा. ठीक आहे, एमजीटी, महात्मा गांधी ग्रेट नाही का, महात्मा गांधी ग्रेट असं लक्षात तुम्ही ठेवा. मिझोराम, गोवा आणि त्रिपुरा. ठीक आहे, तर त्रिपुरा काय ठरले, भारतातील तिसरे पूर्ण साक्षर राज्य ठरलेले आहे, एमजीटी. ठीक आहे, त्याच्यानंतर योग धारण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते, व्हेरी सिंपल, कोणते, उत्तराखंड. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर योग धारण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले, तर उत्तराखंड हे ठरल्या. आता जो 21 जूनला काय होता आपला 2025 आंतरराष्ट्रीय योग दिवस होता, तर या योग दिवसानिमित्त काय केलं होता, गैरसेन नावाची जी आपली राजधानी उत्तराखंडची, तिथे राज्याची उन्हाळी राजधानी आहे, तिथे काय झालं होतं, हे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त या धोरणाचे काय केले होते, अनावरण करण्यात आले होते. आणि असे धोरण लागू करणारे हे काय, उत्तराखंड हे भारतातील पहिले राज्य आहे. योग धारण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं म्हटलं, तर उत्तराखंड हे आपल्या डोळ्यासमोर आलेलं पाहिजे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर जागतिक तंबाखू महामारी 2025 चा अहवाल कोणी प्रसिद्ध केलाय, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. आता हा अहवाल कशासाठी प्रसिद्ध केलाय, की तंबाखूचा वापर कमी करण्याचा प्रयत्नाचा एक भाग म्हणून या अहवालात 2024 मध्ये सर्वोत्तम ग्राफिक आरोग्य इशारे असलेल्या देशामध्ये भारताचा क्रमांक लागलेला आहे. ठीक आहे, तर काय याच्यामध्ये 85% हिशासह भारतातील सिगारेट पॅकवरील चित्र हे जगातील सर्वात मोठ्या
चित्रमय इशारापैकी एक आहे. त्यामुळे भारत 2016 पासून काय डब्ल्यू म्हणजे वॉर प्रयत्नामध्ये सर्वोच्च श्रेणीमध्ये आहे. भारत तसं ओ ऑफर हेल्प टू क्विट प्रयत्नामध्ये देखील आघाडीवर आहे आणि एम मास मीडिया प्रयत्नामध्ये सुद्धा काय दुसऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. आता विद्याशक्ती कार्यक्रम कुणी सुरू केलाय तर आंध्र प्रदेश सरकारने सुरू केलाय. कशासाठी सरकारी शाळा आणि महाविद्यालयामध्ये कमी कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे सुधारणा आणि गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी हा काय करण्यात आलाय विद्याशक्ती कार्यक्रम सुरू केला आहे. तर विद्याशक्ती कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे तर सिंपली आंध्र प्रदेश सरकारने काय सुरू केलेला आहे काय विद्याशक्ती कार्यक्रम. त्याच्यानंतर 12 पुत्र ऐतिक ग्राम योजना ही कोणत्या राज्याची आहे तर 12 पुत्र ऐतिक ग्राम योजना ही ओडिशा राज्याची आहे. ठीक आहे. 12 पुत्र ऐतिक ग्राम योजना तर जून 2025 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी काय ओडिशात 12 पुत्र ऐतिक ग्राम योजनेचे काय केले उद्घाटन केले. आता या योजनेमुळे काय झालं की ओडिशातील जे महान जन्मस्थळांचे सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये जे आहे त्यांचं काय करता आता वारसा जपता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर हा काय सालखान जीवाश्म उद्यान. आता सालखान जीवाश्म उद्यान काय तर सालखान जीवाश्म उद्यान काय उत्तर प्रदेशातील काय आहे एक उद्यान आहे. ओके. ठीक आहे. सालखान जीवाश्म उद्यान तर ते काय झालं तर युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीमध्ये त्याला समाविष्ट करण्यात आले आहे. ठीक आहे. कोणाच्या युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले सालखान जे अभयारण्य आहे ते कुठं आहे जीवाश्म उद्यान हे कुठं आहे तर उत्तर प्रदेशमध्ये आहे. कुठं आहे सोनभद्र उत्तर प्रदेशमध्ये सोनभद्र येथे आहे. ठीक आहे. आता अमृत अभियानाची किती वर्ष पूर्ण झाली आहेत तर 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. ठीक आहे. हे अमृत अभियान कोणी लागू केलं होतं तर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने काय केलं होतं लागू करण्यात आलं होतं. तर अमृत अभियानांतर्गत 500 शहरांमध्ये काय पाणी पुरवठा सांडपाणी व्यवस्था शहरी गतिशीलता आणि हरित जागांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. ठीक आहे. शहरी गरिबांसाठी सेवांना प्राधान्य देण्यात आले होते. ठीक आहे. आता जिओ पारसी योजना काय तर ते मुंबईमध्ये सुरू करण्यात आले. पारसी लोकांची काय लोकसंख्या फार कमी होते त्याच्यामुळे काय तर अल्पसंख्याक व्यवहार मंत्र्यांनी काय केलं मुंबई महाराष्ट्र येथे जिओ पारसी योजनेच्या लाभासाठी एक दिवस काय केला बायोमेट्रिक प्रमाणीकरण काय केला होता मोहीम आयोजित केला. ठीक आहे. तर पारसी समुदायाच्या लोकसंख्येमध्ये तीव्र घट होत आहे ना त्याच्यामुळे काय झाला रोखणे आणि त्याला काय दीर्घकालीन अस्तित्व आणि सांस्कृतिक सात्यता राखण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. ठीक आहे. ही योजना सुरू करण्यात आली. कोणती योजना जिओ पारसी योजना. त्याच्यानंतर सुगम्य भारत ऍप काय तर हे दिव्यांगजन म्हणजेच अपंग व्यक्ती म्हणा किंवा तुमचे वृद्ध नागरिकांसाठी सुलभता समर्थन सुधारण्यासाठी सुगम भारत ऍप हा जो आहे अपडेट करण्यात आलेला आहे. ठीक आहे. हा AI वर आधारित आहे. ठीक आहे. आता 2021 मध्ये ऍप सुरू करण्यात आले होते. जीविका ग्रामीण उपजीविका प्रकल्प कोणी सुरू केला तर बिहार राज्याने हे प्रकल्प सुरू केलेला आहे. जून 2025 मध्ये बिहार मंत्रिमंडळाने ग्रामीण भागात परवडणारे जेवण देण्यासाठी ब्लॉक उपविभागीय आणि जिल्हा मुख्यालयामध्ये जीविका दीदी की रसोई स्वयंपाकघरे सुरू करण्यात काय केली आहे मंजुरी दिलेली आहे. तर जीविका ग्रामीण उपजीविका प्रकल्प कोणी सुरू केलाय तर बिहार राज्याने सुरू केलेला आहे. ओके. आता लाडू लक्ष्मी योजना कुणाची आहे तर हरियाणाची आहे. ते इकॉनॉमिकली विकर सेक्शन महिला ज्या आहेत ज्या बीपीएल मध्ये येतात त्यांना काय तर दर महिना 2100 रुपये देईल. कोण हरियाणा सरकार देईल. ठीक आहे. तर लाडू लक्ष्मी योजना काय तर हरियाणा सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना मदत करण्यासाठी लाडू लक्ष्मी योजना काय केली आहे सुरू केली आहे. कधी जून 2025 मध्ये. आता ही योजना काय करेल की जे बीपीएल कुटुंबातील महिलांना त्यांना दरमहा काय किती रुपये देईल 2100 रुपये देईल. ओके. तर कोणती लाडो लक्ष्मी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर हरियाणा राज्याने सुरू केलेली आहे. आता काय झालं अलीकडेच काय झालं तर गुजरातमध्ये काय सापडली 5300 वर्षापूर्वीची हडप्पा पूर्वकालीन वसाहत व दफनभूमी सापडली आहे. ठीक आहे. तर केरळ विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाने काय केलं आहे तर गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील लाखापार या गावामध्ये 5300 वर्षापूर्वीची हडप्पा पूर्वकालीन वसाहत आणि दफनभूमी शोधून काढलेली आहे. ठीक आहे. आता जवळपास काय तर 3300 ते 2600 काळातील असून जवळील जुना खातिया येथील पूर्व हडप्पा दफनभूमीच्या आधीच्या शोधावर आधारित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा पाहू. आता गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठ. ठीक आहे. तर काय जून 2025 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी उत्तर प्रदेशाचे जे गोरखपूर आहे इथं काय सुरू केला गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठाचे काय केले उद्घाटन केले. कुठं गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठाचे अलीकडेच राष्ट्रपतीने जे उद्घाटन केले ते कुठे आहे तर ते उत्तर प्रदेशमध्ये आहे. आता मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना ही कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर ही बिहार राज्याने सुरू केलेली आहे. तर आता याच्याने काय तर जे 12वी नंतर युवांना काय इंटर्नशिप साठी
आर्थिक सहाय्य दिले जाईल. ठीक आहे. त्याच्यासाठी काय कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना सुरू करण्यात आली आहे. प्रश्न कसा बनेल की इयत्ता 12वी नंतर युवकांना इंटर्नशिपसाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना अलीकडेच कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर कोणत्या राज्याने सुरू केली आहे? बिहार राज्याने ही योजना सुरू केलेली आहे. ओके. नेक्स्ट मुद्दा पाहू आपण. भारतातील पहिला लाकडी गुरुद्वारा श्री नानक निवास. ठीक आहे. तर हा कुठं? भारतातील पहिला लाकडी गुरुद्वारा श्री नानक निवास पंजाबमधील कुठे? फाजिल्का येथील पोलीस लाईन परिसरात बांधण्यात आलेला आहे. काय? भारतातील पहिला लाकडी गुरुद्वारा श्री नानक निवास कुठे बांधण्यात आला आहे? तर फाजिल्का पंजाब येथे. काय? भारतातील पहिला लाकडी गुरुद्वारा श्री नानक निवास पंजाबमधील फाजिल्का येथील पोलीस लाईन परिसरात बांधण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर हा भारतातला पहिला असा लाकडी हे आहे. ठीक आहे. गुरुनाथ श्री नानक यांचा निवास आहे. ठीक आहे. तो लाकडापासून बनलेला आहे. त्याच्यानंतर मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजना कोणी सुरू केली आहे? तर बिहार राज्याने सुरू केली आहे. कशासाठी सुरू केली आहे? आता जे आपले कलाकार आहेत, ठीक आहे, आता जे 50+ जे कलाकार आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी काय तर दर महिना 3,000 रुपये त्यांना देण्यात येईल. पण त्याच्यासाठी काही अटी आहे. ठीक आहे. लाभ 50 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या कलाकारांना होईल, ज्यांनी किमान किती 10 वर्ष शास्त्रीय कला, दृश्य कला किंवा मग सादरीकरण कलामध्ये योगदान दिले आहे, आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न किती पाहिजे? 1,20,000 पर्यंत पाहिजे, अशाच लोकांना काय देण्यात येणार आहे? मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजना देणार आहे, जी बिहार राज्याने सुरू केलेली आहे. ज्याच्याद्वारे जे ज्येष्ठ कलाकार आहेत त्यांना किती दर महिन्याला 3,000 रुपये मिळतील. ठीक आहे. तर मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजना कोणी सुरू केली आहे? बिहार राज्याने सुरू केलेली आहे. आता ऑपरेशन मेलॉन काय आहे? तर ऑपरेशन मेलॉन जो आहे तो एनसीबीने सुरू केलेला आहे. कोणी सुरू केला आहे? एनसीबीनं सुरू केला आहे. नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने हा ऑपरेशन मेलॉन सुरू केलेला आहे. तर काय डार्क नेटवर्कला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थाचे एक मोठे रॅकेट उद्ध्वस्त केलेले आहे या ऑपरेशनद्वारे. तर ऑपरेशन मेलॉन अंतर्गत काय काय म्हणतात त्याला LSD म्हणजे लायसर्जिक ऍसिड डायथॅलामाइड LSD चे ब्लॉट्स जे आहेत कोटामाइन आणि क्रिप्टोकरन्सी जप्त करण्यात आलेली आहे. आता अधिकाऱ्यांनी या मोहिमेत काय टेल्स ऑपरेटिंग सिस्टीम मिळालेली आहे, जी डार्कनेट मार्केटमध्ये काय करते? प्रवेश करण्यासाठी वापरली जाते. तर ठीक आहे. ऑपरेशन मेलॉन कोणी उद्ध्वस्त केले? तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने उद्ध्वस्त केलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जनसुरक्षा संतृप्ती अभियान आता हे कोणी सुरू केले आहे? तर हे गुजरात सरकारने सुरू केलेलं आहे. ठीक आहे. तर गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहे? भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर येथे काय केलं आहे? तर NIPCCD संस्थेला सावित्रीबाई फुलेंचे नाव देण्यात आले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक कोऑपरेशन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक कॉर्पोरेशन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट NIPCCD ला या संस्थेचे नाव बदलून आता काय करण्यात आले? तर सावित्रीबाई फुले नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट असे करण्यात आले. याचे मुख्यालय कुठे आहे? तर ते दिल्लीला आहे. काय? NIPCCD संस्थेला सावित्रीबाई फुले नाव यांचे देण्यात आलेले आहे. याचं मुख्यालय कुठे आहे? तर दिल्लीला आहे. ओके. नेक्स्ट. आता राजभवन अन्नदान योजना ही कुणी सुरू केली आहे? तर गोवा सरकारने सुरू केली आहे. तर काय केरळचे जे राज्यपाल आहे राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्या हस्ते राजभवन अन्नदाता योजना गोव्यात सुरू करण्यात आली. ही योजना गोव्याचे राज्यपाल PS श्रीधरन पिल्लई यांचा पुढाकार आहे. ठीक आहे. तर या योजनेचं काय? तर जे कर्करोग आणि डायलिसिस उपचार घेत असलेल्या सुमारे 40 रुपयांना काय देण्यात आले? तर 25,000 रुपये आर्थिक मदत करण्यात आली या योजनेद्वारे. ठीक आहे. तर राजभवन अन्नदान योजना कोणी सुरू केली आहे? तर गोवा सरकारने सुरू केली आहे. कोणती योजना? राजभवन अन्नदान योजना कोणी सुरू केली आहे? गोवा सरकारने. त्याच्यानुसार किती रुपये मिळतील मग त्यांना पेशंटला? 25,000 रुपये ही आर्थिक मदत मिळेल. ओके. सो नेक्स्ट. मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना कोणी सुरू केली आहे? तर बिहार सरकारने सुरू केली आहे. तर या योजनेत तर काय तर पारंपरिक जे कलांच्या संवर्धनासाठी काय गुरूंना दरमहा किती? 15,000 रुपये, तर संगीतकारांना 7,500 रुपये आणि शिष्यांना किती? 3,000 रुपये असे मानधन दिले जाते. ओके. तो मुख्यमंत्री गुरु शिष्य जी परंपरा योजना आहे कोणी सुरू केली आहे? तर बिहार राज्याने सुरू केली आहे. ओके. दे नेक्स्ट. आता परक जे राष्ट्रीय सर्वेक्षण प्रसारण पोर्टल आहे हे काय आहे? तर जुलै 2025 मध्ये परक राष्ट्रीय सर्वेक्षण प्रसारण पोर्टल जे आहे सुरू करण्यात आले. ओके. ते राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील काय तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवरील खुला डेटा प्रदान करते. कोण? परक राष्ट्रीय सर्वेक्षण प्रसारण पोर्टल. ओके. ते काय करते? राज्य स्तरावरील जे काही स्टुडंट्स आहेत आपले विद्यार्थ्यांचा जो एज्युकेशन लेवल आहे त्यांनी एज्युकेशन मध्ये आतापर्यंत काय केलं म्हणजे शैक्षणिक कामगिरी कशा प्रकारे केली त्यांचा डेटा काय करते? ती प्रदान करते. कोण? परक राष्ट्रीय सर्वेक्षण प्रसारण पोर्टल. ओके. ठीक आहे. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे 2020 अनुषंगाने काय करते? त्याचं मूल्यमापन करते.
ओके. आता फॅमिली अडॉप्शन प्रोग्राम हा महत्वाचा आहे. तर काय तर पुदुचेरी हे काय ठरले आहे तर हे फॅमिली अडॉप्शन प्रोग्राम अंतर्गत क्षयरोग तपासणीचा समावेश करणारे भारतातील पहिले ठरले आहे तर हे केंद्रशासित प्रदेश ठरलेले आहेत. ठीक आहे. तर प्रश्न काय राहील की फॅमिली अडॉप्शन प्रोग्राम अंतर्गत क्षयरोग म्हणजे टीबीच्या तपासणीचा जो समावेश करणारे भारतातील पहिले केंद्र राज्य शासित प्रदेश कोणते तर कोणते तर पुदुचेरी. पुदुचेरी हे काय ठरले आहे तर फॅमिली अडॉप्शन प्रोग्राम अंतर्गत क्षयरोग तपासणीचा समावेश करणारे भारतातील पहिले केंद्रशासित प्रदेश ठरलेले आहे. ओके. सो नेक्स्ट आता 3/35 हा उपक्रम जर कोणी सुरू केला तर कोणी सुरू केला तर द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सुरू केलेला आहे. आता याचा उद्देश काय तर तंबाखू, मद्यपान आणि साखरयुक्त जे पेय आहे त्यावर कर वाढवून काय करणार ते 2035 पर्यंत त्यांच्या प्रत्यक्ष किमतीत काय किमान 50% वाढ करणे आहे. कोणता 3/35 उपक्रम राबवत आहे कोण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ठीक आहे. नेक्स्ट तर काय अंदमान निकोबार बेटामध्ये काय आता वनधन विकास केंद्र काय करण्यात आलंय स्थापन करण्यात आलंय. ठीक आहे. तर हे कोणासाठी स्थापन करण्यात आलं ओंगे जमाती आहे. ठीक आहे. ओंगे ही कोणती जमाती आहे एसटी जमाती आहे त्यांच्यासाठी काय करण्यात आली आहे तर वनधन विकास केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. जुलै 2025 मध्ये काय तर अंदमान निकोबार आणि निकोबार बेटे प्रशासनाने प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत काय डंगोंग क्रीक येथे काय ओंगे जमातीसाठी काय वनधन विकास केंद्र स्थापन केलेले आहे. कोण अंदमान निकोबार बेटामध्ये कोणता विकास केंद्र स्थापन करण्यात आलं आहे वनधन विकास केंद्र स्थापन करण्यात आलेला आहे. ओके. तर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यार्थी मित्र किट योजना कोणी सुरू केली आहे तर ही आंध्र प्रदेशने काय केली आहे योजना सुरू केलेली आहे. ठीक आहे. आंध्र प्रदेश सरकारने सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यार्थी मित्र किट योजना सुरू केली आहे. आता या योजनेअंतर्गत काय होईल की 35 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य किट काय दिली जाईल मोफत दिली जाईल. किती 35 लाख विद्यार्थ्यांना कुठे आंध्र प्रदेशमध्ये. कोणती योजना सर्वपल्ली राधाकृष्ण विद्यार्थी मित्र किट योजना कुठली आहे तर ही आंध्र प्रदेशची आहे. ओके. सो नेक्स्ट वन इज भारतातील पहिले तृतीय पंथांनी चालवलेले आरोग्य क्लिनिक कोणते हा फार महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. भारतातील पहिले तृतीय पंथ यांनी चालवलेले आरोग्य क्लिनिक. ठीक आहे. जुलै 2025 मध्ये भारताचे जे का भारताचे पहिले तृतीय पंथांनी चालवलेले आरोग्य क्लिनिक हैदराबाद येथे काय झालंय नव्याने नव्या नावाने काय आणि टाटा ट्रस्ट याच्या निधीतून सहाय्याने पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे. आता याचे नाव काय झालंय सबरंग क्लिनिक काय नाव देण्यात आहे. तर प्रश्न कसा राहील की अलीकडेच सबरंग क्लिनिक हे भारतातील पहिले तृतीय पंथांनी चालवलेले आरोग्य क्लिनिक हे कोणत्या शहरात वसलेल्या किंवा कोणत्या राज्यात आहे तर हैदराबाद मध्ये तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे हे क्लिनिक नव्याने ओपन करण्यात आलेलं आहे. कोणाच्या मध्ये टाटा ट्रस्टच्या मदतीने. ओके. सो सबरंग क्लिनिक. ठीक आहे. तृतीय पंथांनी चालवले काय हे आरोग्य क्लिनिक आहे कुठे हैदराबाद मध्ये. आता सबरंग क्लिनिक आहे तर संपूर्णतः काय तिथं तृतीयपंथी व्यक्तीने चालवले हे व्यवस्थापित केलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना काय तर ही मध्य प्रदेशची योजना आहे. ठीक आहे. आता या योजनेअंतर्गत काय किमान 2000 लोकसंख्या आणि 500 गुरेढोरे असलेल्या गावांना काय वृंदावन ग्राम म्हणून विकसित करण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर ती मध्य प्रदेश राज्याने सुरू केलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लाडली बहन योजना ही कोणाची योजना आहे तर मध्य प्रदेश सरकारची योजना आहे. जेव्हा ही योजना सुरू केली होती तेव्हा त्यांना किती 1000 रुपये मिळत होते. ठीक आहे. आता सध्या त्यांना किती 1250 रुपये मिळतात. तर दिवाळी नंतर त्यांना किती मिळणार आहे तर 1500 रुपये महिना मिळणार आहे. ही योजना कुठली आहे तर लाडली बहन योजना कुठली आहे तर ही मध्य प्रदेशची योजना आहे. जवळपास 23 ते 60 वर्ष वयोगटाचे विवाहित स्त्री त्यांना दिले जाते. ठीक आहे. आता सध्या 1250 नंतर दिवाळी नंतर किती होणार आहे तर त्यांना 1500 रुपये एवढा मानधन मिळणार आहे महिन्याचं. ओके. सो नेक्स्ट मुद्दा आहे हिमाचल प्रदेश आधार आधारित चेहरा ओळख वापरून काय करणार आहे तर सिद्ध वाटप करणार हे पहिले राज्य ठरले आहे. हिमाचल प्रदेश काय ठरले आहे तर भारतातील पहिले राज्य ठरले आहे जेथे सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत काय सिधा वाटपासाठी आधार आधारित चेहरा ओळख प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. हे कोणते राज्य ठरले आहे तर हिमाचल प्रदेश. आधार आधारित चेहरा ओळख वापरून सिधा वाटप करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर कोणते हिमाचल प्रदेश. कोण हिमाचल प्रदेश. आधार म्हणजे आधार कार्डचा वापर करून ठीक आहे त्याच्यामध्ये चेहऱ्याचे आयडेंटिफिकेशन करून जे आपला सीधा वाटप आहे. ठीक आहे. तर ते करणारे पहिले राज्य कोणते ठरले तर हिमाचल प्रदेश हे ठरलेले आहे. ओके. देन नेक्स्ट इज तामिळनाडू काय तर टीबी मृत्यू पुनर्वसन मॉडेल स्वीकारणारे हे पहिले राज्य ठरले आहे. काय तामिळनाडू काय ठरले आहे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. त्यांनी काय केलं आहे क्षयरोग व्यवस्थापन प्रणालीमध्ये टीबी मृत्यू पूर्वानुमान मॉडेल समाविष्ट केलेले आहे. कोण तामिळनाडू सरकारने.
त्याच्यानंतर आहे नियाट नेल्ला नर योजना. म्हणजे काय होते, नियाट नेल्ला नर म्हणजे काय होते तर तुझे चांगले गाव. नियाट नेल्ला नर म्हणजे काय होते तुझे चांगले गाव. ही योजना कोणी सुरू केली आहे तर छत्तीसगड राज्याने सुरू केली. आता बस्तर म्हणलं तर खूप नक्षलवाद आहे तिथं, ठीक आहे. त्यांच्या हिंसाचारामुळे काय तर मूलभूत सुविधा नाही तिकडे, म्हणजे गाड्या वाड्या जात नाही तिकडे, ठीक आहे. हॉस्पिटल वगैरे काही नाही म्हणतो. परंतु अलीकडे छत्तीसगड सरकारने काय केलं, नियाट नेरा नेल्ला योजनेद्वारे परिस्थिती सुधारणा सुरू केलेली आहे, ठीक आहे. तर आता नियाट नेल्ला नर काय, तर या स्थानिक दंडामी बोलीतील शब्दांचा अर्थ तुझे गाव चांगले असा होतो, ठीक आहे. तर ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. कोणती, नियाट नेला योजना. कशासाठी, बस्तर विभागातील जिल्ह्यातील इकारभट्टी हे गाव नक्षलवादी हिंसाचार मूलभूत सुविधा नसलेले होते, परंतु अलीकडे याच्यामुळे आता काय झालं, तिथं चांगली परिस्थिती सुधारणा काय झाली आहे, तयार झालेली आहे. ओके. आता वाईज हा उपक्रम जो आहे तो काय, ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज म्हणजे ब्रिक्स सीसीआय महिला सक्षमीकरण विभागाने आणि काय तंत्रज्ञान आणि नेतृत्व क्षेत्रातील महिलांसाठी एक नवीन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. वाईज हा उपक्रम कोणासाठी सुरू करण्यात आले आहे तर तंत्रज्ञान आणि नेतृत्व क्षेत्रातील महिलांसाठी हा एक नवीन उपक्रम सुरू करण्यात आला. कोणी सुरू केला, ब्रिक्स सीसीआय ने सुरू केलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मुख्यमंत्री सेहत योजना. आता मुख्यमंत्री सेहत योजना सुरू कोणी केली आहे तर पंजाब सरकारने सुरू केली आहे. तर काय, पंजाब सरकारने मुख्यमंत्री सेहत योजना जुलै 2025 मध्ये सुरू केली असून दरवर्षी 10 लाख रुपये पर्यंत मोफत व कॅशलेस उपचार देण्याचे वचन दिलेले आहे, ठीक आहे. कोण, मुख्यमंत्री सेहत योजना कुठल्या तरी पंजाबची आहे. ओके. आता एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल हे कोणासाठी आहे तर एसटीचे जे स्टुडंट आहेत 6वी ते 12वी यांच्यासाठी सुरू करण्यात आली होती. कोणती, एकलव्य मॉडेल जे रेसिडेन्शियल स्कूल जे हे आहे ते शिक्षण प्रदान करते, निवासी शिक्षण प्रदान करते, ते कोणासाठी सुरू करण्यात आलं होतं तर ते एसटी विद्यार्थ्यांसाठी, इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार निवासी शिक्षण प्रदान करण्यासाठी हे सुरू करण्यात आलेलं होतं, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल. ओके. त्याच्यानंतर काय तर चरण पादुका योजना. काय, चरण पादुका योजना कोणी सुरू केल्या तर छत्तीसगड सरकारने सुरू केल्या आहे. तर छत्तीसगडने सरकारने जुलै 2025 मध्ये चरण पादुका योजना पुन्हा सुरू केली आहे. आता राज्यातील तेंदूपान संकलन करणाऱ्या आधार देणे हा तिचा उद्देश आहे. आता ही योजना संपूर्ण राज्यातील सुमारे किती 12.40 लाख तेंदूपान संकलक कुटुंबांना लाभ देणार आहे. चरण पादुका योजना प्रथम कोटी नोव्हेंबर 2005 मध्ये सुरू केली. सिंपल म्हणजे चरण पादुका योजना अलीकडे कोणत्या राज्याने सुरू केली, ती म्हणजे छत्तीसगड राज्याने सुरू केली आणि ती कशा संबंधित आहे तर तेंदूपान संकलन करण्याच्या आधारावर ही योजना आहे, ठीक आहे. आता डिजिलक्ष्मी योजना काय आहे तर डिजिलक्ष्मी योजना ही आंध्र प्रदेश सरकारने सुरू केलेली डिजिलक्ष्मी योजना आहे, ठीक आहे. शहरी आणि काय गरीब महिलांना, शहरी गरीब महिलांना डिजिटल दृष्ट्या सक्षम बनवणे हे त्या योजनेचे काय उद्दिष्ट आहे. तर डिजिलक्ष्मी योजना कशा संबंधित आहे, महिलांना डिजिटल बनवणे म्हणजे काय, महिलांना सक्षम बनवणे ही आंध्र प्रदेशची योजना आहे महिलांसाठी. कोणती, डिजिलक्ष्मी योजना, ते शहरी आणि गरीब महिलांसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तलाश. आता तलाश उपक्रम काय तर आदिवासी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत स्वायत्त संस्था असणाऱ्या जुलै 2025 मध्ये काय केला, तलाश उपक्रम सुरू केला. तर तलाश उपक्रम कोणी सुरू केलाय तर आदिवासी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत जे स्वायत्त संस्था आहे त्यांच्याद्वारे काय सुरू करण्यात आला, तलाश उपक्रम हा सुरू करण्यात आलेला आहे. हा उपक्रम एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक विकासासाठी आहे, ठीक आहे. हा उपक्रम कोणाच्या सहकार्याने राबवत आहे तर आदिवासी मंत्रालय, तर हे युनिसेफ इंडियाच्या सहाय्यकार्याने हा राबविला जात आहे. आता त्याच्यानंतर सहेली स्मार्ट योजना. आता सहेली स्मार्ट योजना काय आहे तर ही दिल्लीची आहे. आता जे तृतीय पंथ किंवा महिला आहे ना त्यांना बसमध्ये मोफत प्रवेश आहे. कोणत्या योजनेनुसार आहे, सहेली स्मार्ट योजना. ही कोणी दिल्ली परिवहन मंडळाने काय सुरू केलेली आहे, काय सहेली स्मार्ट योजना. याच्यानं काय तृतीयपंथी आणि व्यक्ती, ते पण कसे दिल्लीतलेच पाहिजेत, दिल्लीतलीच महिला आणि तृतीयपंथी यांना काय व्यक्तींना मोफत बस सेवा मिळेल. कोणत्या योजनेनुसार, ह्या सहेली स्मार्ट योजनेद्वारे. त्याच्यानंतर मग भारताच्या हस्तलिखित वारशावर आधारित पहिली जागतिक परिषद कुठे झाली तर ती नवी दिल्ली येथे झाली. भारताच्या हस्तलिखित वारशावर आधारित पहिली जागतिक परिषद कुठे झाली, नवी दिल्ली येथे पार पडली. ओके. आता ऑपरेशन कलानेमी म्हणजे काय तर हे उत्तराखंड सरकारने जुलै 2025 मध्ये ऑपरेशन कलानेमी सुरू केले, ठीक आहे. आता या मोहिमेचा उद्देश असा आहे की जे बनावट साधू आहेत ना त्यांच्या विरुद्ध कारवाई करणे आणि काय सनातन धर्माची प्रतिभा जपणे, याच्यासाठी कोणता ऑपरेशन सुरू करण्यात आलाय, ऑपरेशन कलानेमी. कोणी सुरू केली आहे तर उत्तराखंड, जे म्हणजे डुप्लिकेट साधू आहेत, बनावट साधू आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी हा ऑपरेशन कलानेमी सुरू करण्यात आलं. कोणी, उत्तराखंड सरकारने हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन फायर ट्रेल हे काय कोणी सुरू केलाय, ऑपरेशन फायर ट्रेल जो आहे हा महसूल गुप्तचर संचालनालयाने सुरू केला आहे. डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स म्हणजे DRI यांनी काय सुरू केलंय तर ऑपरेशन फायर ट्रेल सुरू केलाय, ठीक आहे. तर याच्यानंतर काय झालं होतं
35 कोटींच्या अवैध चिनी फटक्यांची जप्ती केली होती. ठीक आहे, ऑपरेशन फायर ट्रेल कोणी सुरू केलाय? प्रश्न कसा बनू शकतो की अलीकडेच ऑपरेशन फायर ट्रेल कुणी कोणत्या डिपार्टमेंट किंवा कोणी ही मोहीम सुरू केली आहे किंवा हे ऑपरेशन कुणी सुरू केला किंवा हे ऑपरेशन कुणी राबवलं, तर कुणी राबवलाय? DRI म्हणजे महसूल गुप्तचर संचालनालयाने काय राबवलंय? ऑपरेशन फायर ट्रेल राबवलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर प्रेरणा आसनी योजना कुणाची आहे? तर आसाम सरकारची योजना आहे. काय तर या योजनेनंतर काय तर इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांना काय आर्थिक सहाय्य पुरवते. किती? तर 3,000 रुपये इतके आर्थिक सहाय्य मिळणार आहे. कोणाला? आसामच्या विद्यार्थ्यांना. जुलै 2025 मध्ये आसाम सरकारने ही योजना सुरू केली, प्रेरणा आसनी योजना. ही कोणत्या सरकारची योजना? ही आसाम सरकारची योजना. याच्याने काय इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांना काय मिळणार आहे? तर 3,000 इतके काय मिळणार? स्कॉलरशिप मिळणार आहे. ओके. त्याच्यानंतर 75वे जे प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र आहे ते कुठे उघडण्यात आले? तर उत्तर प्रदेश बंदायू येथे काय करण्यात आले? ते सुरू करण्यात आले, उघडण्यात आले. ठीक आहे, 75वे प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र कुठं? उत्तर प्रदेशामधील बंदायू येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे सुरू करण्यात आलेलं आहे. काय? प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र. आता ग्राम ऊर्जा मॉडेल. ठीक आहे, उत्तर प्रदेश सरकारने काय केलं आहे? तर ग्राम ऊर्जा मॉडेल जुलै 2025 मध्ये सुरू केले. आता या योजनेचा उद्देश काय? तर ग्रामीण भागात एलपीजीचा वापर काय 70% पर्यंत कमी करणे आणि ऊर्जेतील आत्मनिर्भरता साधणे असा हा या योजनेचा उद्देश आहे. ग्राम ऊर्जा मॉडेल कोणी सुरू केला? तर उत्तर प्रदेश सरकारने सुरू केलेला आहे. तर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची आता किती 10 वर्ष पूर्ण झालेली आहे. ठीक आहे, तर किती 2015 मध्ये योजना सुरू केली होती प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. तर या योजनेचा मुख्य उद्देश काय होता? तर भारतीय तरुणांना परिणाम आधारित कौशल्य प्रशिक्षण देणे, म्हणजे स्किलचे जे काही क्लासेस आहेत ते विद्यार्थ्यांना देणे. कम्प्युटर क्लासेस असतील, मग तुमचं एआयचं काही तंत्रज्ञान शिकायचं असेल, या सगळ्या कौशल्य विकासाची जी योजना होती ते म्हणजे तरुणांना, भारतीय तरुणांना परिणाम आधारित कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. कोणती? प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. कधी? 2015 मध्ये. आता तिला जवळपास 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत, तर त्याच्यात प्रश्न अपेक्षित आहे. ओके. नेक्स्ट. तर आता उत्तर प्रदेशची जी प्रवास भत्ता योजना आहे, ठीक आहे, कोणती? उत्तर प्रदेशची प्रवास भत्ता योजना कोणती? तर प्रवास भत्ता योजना कोणी सुरू केली आहे? तर उत्तर प्रदेश सरकारने सुरू केली. कशासाठी सुरू केली आहे? तर विद्यार्थ्यांना दरवर्षी किती 6,000 रुपये प्रवासासाठी देण्यात येईल. ठीक आहे, किती? 6,000 रुपये विद्यार्थ्यांना प्रवासासाठी काय करण्यात येईल? देण्यात येईल. त्याच्यासाठी कोणती? प्रवास भत्ता योजना कोणी सुरू केली आहे? तर उत्तर प्रदेश राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. आता त्याच्यानंतर मग आपली राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नवे अध्यक्ष झाल्यात. कोण? त्यांचं नाव आहे डॉक्टर अभिजित शेठ. कोण झाल्यात? डॉक्टर अभिजित शेठ हे काय झाले? तर नॅशनल मेडिकल कमिशन येथे काय झाल्यात? अध्यक्ष झाले. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नवे अध्यक्ष कोण झाल्यात? डॉक्टर अभिजित शेठ. ठीक आहे, हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, तर याचा प्रश्न विचारू शकते की अलीकडेच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर डॉक्टर अभिजित शेठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके. त्याच्यानंतर आता आपला लास्ट मुद्दा, प्रिया नायर ज्या आहेत त्या हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या काय आहेत? त्या मुख्य कार्यकारी अधिकारी. तर त्यांचं काय व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड झाली आहे. ठीक आहे, 53 वर्षाच्या प्रिया नायर आहेत, त्यांचं काय झालं? हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या सीईओ आणि एमडी म्हणून काय झालं? त्यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. आता काय झालं? 92 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका महिलेची या पदावर निवड करण्यात आली आहे. ठीक आहे, तर सिंपल तुम्हाला प्रश्न आहे की अलीकडेच हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडची काय म्हणते कार्यकारी अध्यक्ष किंवा व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर प्रिया नायर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यांची निवड करण्यात आलेली आहे. ओके. सो आता निधन वार्ता आहे. कोटा श्रीनिवासराव हे काय खलनायक आणि विनोदी भूमिकांना एक नवीन शैली देणारे ज्येष्ठ तेलुगू अभिनेते होते. कोटा श्रीनिवासराव. आता काय झालं? 13 जुलै 2025 रोजी हैदराबाद येथे यांचं निवासस्थान त्यांचं निधन झालं. ठीक आहे. 2015 त्यांना काय पद्मश्री पुरस्कार भेटला आणि 9 वेळा तिकडे जो साऊथ एक्टरला दिला जातो तो 9 वेळा नंदी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ठीक आहे. ठीक आहे, तर तुम्हाला प्रश्न राहील की कोटा श्रीनिवासराव यांचं अलीकडेच निधन झाले, ते खालीलपैकी कोणत्या राज्याचे आहेत किंवा मग ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर ते चित्रपट क्षेत्राशी संबंधित होते. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण ऑगस्ट महिन्याची परिक्रमा हे विश्लेषण पाहिले. हा भाग 1 झाला. जर तुम्हाला भाग दुसरा हवा असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये तसं कमेंट करून सांगा, मी दुसरा भाग लवकरच घेऊन येईल. ठीक आहे, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.